तर आपण त्यावर सुरुवात केली बरोबर आहे. महत्वाचा मुद्दा काय याच्यामधला की सगळ्यात पहिली गोष्ट टॅक्स कशा करता घेतला जातो. उद्देश काय, गव्हर्नमेंट समजा टॅक्स कलेक्ट करतं तर त्याचा उद्देश काय. समजा आपली बिल्डिंग आहे, बिल्डिंगची काय सोसायटी असते, तर सोसायटी चार्जेस असतात. त्याचा घेण्याचा उद्देश काय असतो, सोसायटीचा जो भाग आहे, साफसफाई आहे, पाणी आहे, हे प्रॉपर रेग्युलर येण्यासाठी किंवा जी काही बिल्डिंगची छोटी मोठी दुरुस्ती आहे, देखभाल आहे, ही करायला पैसे पाहिजेत ना. मग ते पैसे कोण देणार, ते कॉन्ट्रीब्यूट कोण करणार, ते मेंबरच करणार. सोसायटी पुरता एक 3 मजली बिल्डिंग आहे, 5 मजली बिल्डिंग आहे, 10 मजली बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचा रखरखाव प्रॉपर व्हावा आणि जो केअर कचरा असेल तो सगळा तिथला डिस्पॅच प्रॉपर व्हावा म्हणून मेंटेनन्स चार्जेस होतात. लिफ्ट आहे, लिफ्ट चालली पाहिजे, या सगळ्या करता मेंबर काय करतात, एक कॉन्ट्रीब्युशन काढतात आणि ते कॉन्ट्रीब्युशन काढून त्यांची बिल्डिंग व्यवस्थित राहील, प्रॉपर मेंटेन होईल आणि त्यांचं जे लाईफ आहे ते प्रॉपरली चालेल हे बघणं हे काम कोणाचं आहे, त्या सोसायटीच्या मेंबर्स आहे. मग ते काय करतात, एक आपली कमिटी बनवतात. मग त्या सोसायटीचा अध्यक्ष असतो, सेक्रेटरी असतो, खजिनदार असतो, बाकी इतर लोक असतात, हे त्या सोसायटीच्या वतीने काम करतात. एक छोटं इथे म्हणजे तसं आपलं राज्य आहे. मग राज्याचं काम काय, त्या नागरिकांकरता काम करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट काय, गाव असेल तर ग्रामपंचायत आहे, शहरातलाच नगरपालिका आहे, मोठ्या शहरातलाच महानगरपालिका आहे, मग स्टेट आहे, राज्य आहे आणि त्यानंतर पुढे काय आहे, देश आहे. या सगळ्याचं व्यवस्थापन करण्याकरता आणि लोकांचं लाईफ प्रॉपर चालेल, पुढे जाईल हे बघण्याकरता काय केलं जातं, ही सगळी व्यवस्था राबवली जाते. आता जसं सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये त्यांचं एक मंथली कॉन्ट्रिब्युशन असेल, तसं देश चालवला गव्हर्नमेंट काय करतं की टॅक्स घेतं. मग टॅक्स कशावरती घ्यायचं, तर इन्कम टॅक्स आहे तो लोकांच्या इन्कमवर घेतला जातो. डायरेक्ट टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्समध्ये काय होतं, तो व्यक्ती असतो त्याच्याकडनं डायरेक्टली टॅक्स कलेक्ट केलं जातं. डायरेक्ट टॅक्स त्या व्यक्तीला माहिती आहे की माझ्याकडनं टॅक्स किती घेतला. डायरेक्ट टॅक्स हा काय, त्या व्यक्तीकडनं एक कंपल्सरी तो टॅक्स घेतलाच आहे आणि तो टॅक्स देणं किंवा नाही देणं ही काय चॉईस नसेल त्या व्यक्तीची. बरोबर, ते एक इन्फोर्स कॉन्ट्रिब्युशन आहे. टॅक्स काय, इन्फोर्स कॉन्ट्रिब्युशन. तर टॅक्स मे बी डिफाईन्ड ॲज पिक्युनरी बर्डन, म्हणजे एक आर्थिक बोझ आहे त्या व्यक्तीवरती. तो इंडिव्हिज्युअल असेल, प्रॉपर्टी ओनर असेल, कशा करताय, तर देश चालवायचा आहे, राज्य चालवायचं आहे, गव्हर्नमेंटला पेमेंट पाहिजे, ज्याच्या आधारावर गव्हर्नमेंट काय करेल, रस्ते बनवेल, वीज, पाणी, एज्युकेशन, आरोग्य व्यवस्था ही सगळी राबवेल. त्याकरता गव्हर्नमेंटला काय पाहिजे, पैसे पाहिजे. ते कुठं मिळणार, लोकांकडनं टॅक्स घेऊन ते पैसे घेणार आणि लोकांवरच खर्च करणार. उद्देश काय, लोकांवरच ते खर्च करावे. त्यामुळे टॅक्स हे काय, हे स्वइच्छेने दिलेले पैसे नाही आहेत, डोनेशन नाही आहे, तर हे काय इन्फोर्स कॉन्ट्रिब्युशन आहे. जबरदस्ती त्यांना ते त्यांना द्यावेच लागतील. तुम्ही या देशामध्ये राहता, तुम्ही या राज्यामध्ये राहता, तर तुम्हाला एक ठराविक टॅक्स आहे तो द्यावाच लागेल. तुम्हाला प्रोफेशन टॅक्स माहिती आहे, प्रोफेशन टॅक्स पीटी म्हणतो आपल्याला, 2,500 रुपये एक दरवर्षी घेतले गव्हर्नमेंटकडनं, स्टेट गव्हर्नमेंटकडनं. तर हा स्टेट गव्हर्नमेंटचा इन्कम टॅक्स आहे. प्रोफेशन टॅक्स हा काय, स्टेट गव्हर्नमेंटचा, राज्य सरकारचा इन्कम टॅक्स आहे. कशा करता घेतला जातो, की तुम्ही आमच्या राज्यामध्ये व्यवसाय करता, तुम्ही इन्कम अर्न करता, म्हणून तो प्रोफेशन टॅक्स व्यवसाय कराय त्या तुम्ही, बरोबर आहे ना. म्हणजे जो व्यक्ती नोकरी करतो त्याला एम्प्लॉयरला जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही तुमच्या एम्प्लॉईकडनं तो कट करून आम्हाला द्या. आणि जो स्वतःचा व्यवसाय धंदा करतो, तर स्वयंरोजगार जो करतो त्याच्यावर जबाबदारी की तुम्ही जो रोजगार करताय तुम्ही दरवर्षी आम्हाला एक 2500 रुपये पे करा. व्यापारी आहे किंवा इतर कुठला व्यक्ती आहे जो नोकरी करत नाही, जो आपला व्यापार करतो किंवा आपलं काय प्रोफेशन करतो, त्यांनी स्वतःहून ते पैसे गव्हर्नमेंटकडे जमा करायचे. हे त्या व्यक्तीला माहिती आहे ना की हे मी गव्हर्नमेंटला देणं लागतो, स्टेट गव्हर्नमेंटला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला. तर हे काय झालं, डायरेक्ट टॅक्स. पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचाराल तुम्ही टॅक्स भरलाय का, एखाद्या भिकाऱ्याला विचाराल तुम्ही टॅक्स भरलाय का, तो व्यक्ती काय बोलेल, कसा टॅक्स. तो भिकारी बोलेल मी कसा टॅक्स भरू. पण तो भिकारी जे पैसे कमवत असेल त्यावरून तो एखादा बिस्किटचा पुडा घेत असेल, बरोबर आहे. जे काही वस्तू तो खाण्यापिण्याचा खर्च खरेदी करत असेल त्यावर त्याला माहीत नसतं की ही वस्तू जी आहे ही इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स आहे.
तर अशा प्रकारे त्याच्यावर जो टॅक्स लागलेला आहे तो सेल टॅक्स आहे, एक्साईज ड्युटी आहे आणि आता GST आहे. तर तो जो टॅक्स लागला जातो त्याच्या त्या कॉस्टमध्ये इन्क्लुझिव्ह आहे. तुम्ही शर्ट घेतलं, परचेस केलं, तर या शर्टमध्ये इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स ते किंमत लावलेली आहे. आपण डिमांडला जातो, काही वस्तू परचेस करतो, ते इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स तिथे कॉस्ट लावलेली असते. तुम्ही चप्पल, शूज परचेस करत असाल, ती इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स ती कॉस्ट असते. असं वेगळं सांगलं जात नाही की ही वस्तू एवढी आहे, टॅक्स एवढा आहे. म्हणजे जनतेला, नागरिकांना काय घेणं देणं नसतं की त्या वस्तूचा टॅक्स किती आणि वस्तू द्या. मला वस्तू केवढा सांगा. ती साडी घ्यायची, साडीची किंमत काय, 500 रुपये. बस एवढंच त्या महिन्याला माहिती असतं की साडीची किंमत किती आहे, मला 500 रुपये साडी द्या. मग तिथे काय होतं, पर्सन पेईंग द टॅक्स टू द गव्हर्नमेंट कलेक्ट द सेम फ्रॉम द अल्टिमेट कन्झ्युमर. कन्झ्युमरकडनं घेतला जातो त्यावेळेस व्यापारी काय करतो, तो मॅन्युफॅक्चररकडनं परचेस करतो. आपण काल बघितलं की मॅन्युफॅक्चररकडनं परचेस करतो तेव्हा तो टॅक्स देतो, आणि जेव्हा स्वतः देवा तो टॅक्स, जेव्हा ती वस्तू विकतो तेव्हा पण तो टॅक्स कलेक्ट करतो. म्हणजे टॅक्स देऊन वस्तू कलेक्ट करतो आणि जेव्हा पुढे विकतो तेव्हा त्यातनं पण टॅक्स कलेक्ट करतो. आणि कशा प्रकारे भरला जातो आपण खाली मग हे बघितलं होतं. बरोबर, व्हॅल्यू ॲडिशन कशा प्रकारे होईल मॅन्युफॅक्चररला, डिस्ट्रीब्युटरला, रिटेलरला, हे बघितलं होतं. डायरेक्ट टॅक्समध्ये हे बघितलं जातं की जसं जो व्यक्ती जास्त अर्निंग करेल त्याला जास्त टॅक्स द्यायला लागेल. मग त्याला म्हटलं जातं प्रोग्रेसिव्ह इन नेचर. प्रोग्रेसिव्ह इन नेचर म्हणजे 5 लाखावर 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही आहे. 5 लाखापर्यंत 2.5 लाख ते 5 लाख 5%, पुढे मग 20%, असे स्लॅब वगैरे असतात. म्हणजे जास्त अर्निंग केलं तर जास्त टॅक्स पे करायला लागेल. पण तेच जर इनडायरेक्ट टॅक्स आहे, GST, ज्यामध्ये जी वस्तू आहे त्यावर जर टॅक्स रेट 5% आहे तर तो कोणीही परचेस करतो. त्या व्यक्तीची अर्निंग कॅपॅसिटी बघितली जात नाही. म्हणजे कंझ्युमर जो असतो त्याची अर्निंग कॅपॅसिटी बघितली जात नाही. तो देशामधला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, तो जेवढा टॅक्स पे करेल, एक जेव्हा बिस्किटचा पुढे परचेस करेल त्यावेळेस, तेच भिकारी आहे तो परचेस करेल, तो पण तेवढीच अमाऊंट टॅक्सची गव्हर्नमेंटला देईल. ऑल द कन्झ्युमर्स इक्वली बेअर द बर्डन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर ॲबिलिटी टू पे. ही पेमेंट करण्याची क्षमता काय हे बघितलं जाणार नाही. आता ज्यावेळेस एखादा कुठल्याही प्रकारचा कर, कुठल्या प्रकारचा कायदा जेव्हा देशावरती लागू करायचा असतो तेव्हा आपली रचना कशी आहे. आपल्याकडे काही राज्य आहेत, स्टेट्स आहेत, आणि काही आपल्याकडे काय आहेत, युनियन टेरिटरीज आहेत. युनियन टेरिटरीज ज्याच्यावरती केंद्र सरकारचं काय असतं, नियंत्रण असतं. एखादा भूभाग आहे त्याच्या तिथे राज्य नाही आहे. आता जम्मू आणि काश्मीरचं काय केलं, 2 भाग केले. एक जम्मू आणि काश्मीर आणि दुसरा काय केलं, लडाख केलं. तर लडाख काय, युनियन टेरिटरी. हे तिथे मुख्यमंत्री नसतील, विधिमंडळ नसेल, त्या भागावरती केंद्र सरकारचं नियंत्रण असेल. तसंच आपल्याकडे आणखीन दादरा आणि नगर हवेली पहिले वेगळं होतं, दमण आणि दीव वेगळं होतं. आता हे एकत्र केलं आणि हे काय आहे, युनियन टेरिटरी. लक्षद्वीप युनियन टेरिटरी, चंदीगड युनियन टेरिटरी, आणि अंदमान आणि निकोबार आयलंड ही युनियन टेरिटरी. मी गुजरातमध्ये जाल तर गुजरातमध्ये दारूबंदी आहे आणि गुजरातच्या जवळच दादरा आणि नगर हवेली आहे. म्हणजे गुजरातचे कायदे इथे लागू होत नाही कारण ते गुजरातचा भाग नाही आहे. कळलं का? म्हणजे हा जो रस्ता आहे इथपर्यंत गुजरात आहे, पलीकडे जो रस्ता आहे रस्त्याच्या पलीकडे जो भाग आहे इथे सुरू होतं दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव. त्या भागावरती म्हणजे इंग्रजांच्या काळापासून असं होतं की हे सगळे जे काही आपल्याकडे भाग होते त्यावरती ज्या प्रकारे इंग्रज लोक राज्य करत होते, त्यानंतर जेव्हा भारतामध्ये हा सगळा भाग आला तर काही ठिकाणी राज्य झाली, काही ठिकाणी त्याच्यावरती केंद्र सरकारने नियंत्रण ठेवलं. आता आपल्याकडे आणखीन 3 प्रदेश असे आहेत बघा. एक जम्मू आणि काश्मीर आहे, ओके, दिल्ली आहे, पुडुचेरी आहे. हे 3 प्रदेश आहेत. ह्या 3 प्रदेशामध्ये काय आहे,
तिकडे स्टेट गव्हर्नमेंट आहे, दिल्लीमध्ये स्टेट गव्हर्नमेंट आहे, पण त्याच्यावरती संपूर्ण राज्याचं नियंत्रण नाही. दिल्लीचे ॲडमिनिस्ट्रेशन इथले मुख्यमंत्री पण करतील, तिथलं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट पण करेल आणि केंद्र सरकार पण करेल. तिकडचं जे पोलीस प्रशासन जे आहे ते केंद्र सरकार बघतं. तुम्ही आता बघितलं, एक नवीन कायदा मंजूर झाला होता दिल्लीसाठी. मी आताचे एक संसदेचं एक अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये काय केलं त्यांनी, एक नवीन विधेयक आणलं होतं. त्या विधेयकाद्वारे काही कंट्रोल जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळणार आहे. अशा प्रकारे दिल्लीचं जे मुख्यमंत्री होते ते सांगत होते की याच्यामुळे काय होतं आहे की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून म्हणजे आमचं राज्य आहे, पण आमचे अधिकार अजून कमी झाले त्या विधेयकामुळे, नवीन कायद्यामुळे. केंद्र सरकारला जास्त कंट्रोल मिळतो दिल्लीवर. माहिती आहे का मला ही गोष्ट? तर दिल्लीमध्ये दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि पुडुचेरी हे काय, याला म्हणतात युनियन टेरिटरी विथ लेजिस्लेशन. युनियन टेरिटरी आहे ती, केंद्रशासित प्रदेश आहे, पण तिथे विधिमंडळ पण आहे. तिकडे निवडणुका होणार, तिकडे आपण तिथले नागरिक त्यांना आमदार म्हणून कोणाला निवडून देणार आणि मग विधिमंडळामध्ये ते आपला नेता निवडणार आणि तिकडे मग एक मुख्यमंत्री असणार. पण आपल्या घटनेप्रमाणे त्या दिल्लीवरती, जम्मू काश्मीरवरती आणि पुडुचेरीवरती दोघांचाही अधिकार असेल, राज्याचा पण असेल आणि केंद्राचा पण असेल. तर त्यांना जे अधिकार आहेत त्यानुसार ते त्या राज्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करतील. महाराष्ट्र काय प्युअर स्टेट आहे आणि हे जे जम्मू काश्मीर, दिल्ली आणि पुडुचेरी याला म्हणतात सेमी स्टेट. आणि बाकी जे आहेत ते 5, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, लक्षद्वीप, लडाख, इथे काय युनियन टेरिटरी आहे. कळलं? हे मी का सांगतो तुम्हाला, आता ज्यावेळेस GSTचा कायदा संमत करायचा होता त्यावेळेस आपल्याकडे राज्यांसाठी म्हणजे आपल्या घटनेमध्ये राज्यांनी कुठले कर कलेक्ट करावे आणि केंद्राने कुठले कलेक्ट करावे याची त्यांच्याकडे अधिकार आणि जबाबदारी ही त्यांना देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे राज्य आणि केंद्र हे दोघंही गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स कलेक्ट करू शकतात. यासाठी आपल्या घटनेमध्ये तशी तरतूदच नव्हती. घटनेनुसार राज्य आणि केंद्र गुड्स आणि सर्व्हिसेसवरती कर घेऊ शकत नाहीत. गुड्सवर सर्व्हिस घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? राज्याचा. गुड्स विकले गेले तर, गुड्स मॅन्युफॅक्चर झाले तर कर घेण्याचा अधिकार केंद्राचा आहे आणि सर्व्हिसेस जर दिला आधार असेल तर त्याच्यावरती कर कलेक्ट करण्याची जबाबदारी ही अधिकार केंद्राला आहे. मग गुड्स आणि सर्व्हिसेस एकत्र करून त्याच्यावरती कर कलेक्ट करण्याचा अधिकार जर राज्य आणि केंद्र दोघांनाही द्यायचा असेल तर सगळ्यात पहिले घटनेमध्ये दुरुस्ती करणं गरजेचं होतं. त्यामुळे सगळ्यात पहिले 122वे विधेयक, दुरुस्ती विधेयक हे केंद्र सरकारने मंजूर केलं की घटनेमध्ये बदल करायचा. बरोबर? हे 121वे विधेयक, जेव्हा अगोदर 121 विधेयक संसदेमध्ये सादर केली गेली होती आणि त्यातली 100 विधेयक ही मंजूर झाली होती. म्हणजे अगोदर 100 वेळा घटनेमध्ये बदल झालेले आहेत. कळलं? GSTचा कायदा आपल्याकडे येण्या अगोदर GSTचा कायदा लागू करण्याची जी कायदेशीर तरतूद होती ही होती की पहिले घटना दुरुस्ती करा. मग घटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी 122वे विधेयक आलं आणि ते जर मंजूर झालं तर ते मंजूर झालेलं 101वे विधेयक होतं. 101वे विधेयक होतं म्हणजे 121 म्हणजे सादर केली गेली 122 विधेयक, त्यातली मंजूर झाली 101. GSTचं जे मंजुरी होती की केंद्र आणि राज्य दोघंही गुड्स आणि सर्व्हिसेसवरती टॅक्स कलेक्ट करू शकतात. या प्रकारे पहिले त्यांनी कायदेशीर मंजुरी मिळाली. मग ती मंजुरी झाल्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्यांच्याकडे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल, युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल. युनियन टेरिटरीचा कंट्रोल कोणाकडे आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. मग सेंट्रल गव्हर्नमेंट काय केलं, तिकडे युनियन टेरिटरी टॅक्स घेण्याकरता एक वेगळा कायदा पाहिजे. तो कोण बनवणार? कंट्रोल कोणाकडे आहे? केंद्राकडे.
आता दिल्ली ही सेमी स्टेट आहे, तर दिल्ली आपल्या विधिमंडळामध्ये कायदा करू शकते. पण आपण बघितलं लडाख आहे किंवा आपण तिथे बघितलं की लक्षद्वीप आहे, इकडे कायदा केला जाऊ शकत नाही. दीपची घ्यायचा कसा काय, कोण करणार कायदा? मग इथे सेंट्रल गव्हर्नमेंट काय करणार, युनियन टेरिटरी ऍक्ट, की त्या युनियन टेरिटरीमध्ये त्या कायद्याप्रमाणे टॅक्स कलेक्ट करता येईल. चार कायदे कशा करता केले गेलेत बघा. एक, सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करेल गुड्स अँड सर्व्हिसेस वरती. टॅक्स कलेक्ट करण्याकरता अधिकार जर का तिथे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल हे प्रेझेंट केलं आणि जर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं तर केंद्र सरकारला अधिकार मिळतो की ते सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट प्रमाणे सीजीएसटी कलेक्ट करू शकते, म्हणजे सेंट्रल टॅक्स कलेक्ट करू शकते. बरोबर आहे? बघा मी काय म्हणतो, गुड्स अँड सर्व्हिसवरती राज्य आणि केंद्र दोघांनाही टॅक्स कलेक्ट करायचा आहे. तर आपल्याकडे पहिल्यांदा घटनेमध्ये तरतूद नसल्यामुळे तिकडे पहिले घटना दुरुस्ती केली गेली. बरोबर, जे भारत संविधान आहे त्यामध्ये अशा प्रकारचं राज्य आणि केंद्र गुड्स अँड सर्व्हिसेसवरती टॅक्स घेऊ शकतील असं नव्हतं. गुड्स मॅन्युफॅक्चर केले तर टॅक्स घेईल केंद्र, गुड्स विकले तर टॅक्स घेईल राज्य, सर्व्हिसेस दिला तर टॅक्स कलेक्ट करेल. टॅक्स घेण्याचा अधिकार जबाबदारी कोणाची आहे, केंद्राची. मग यापुढे ते म्हणतात की आम्ही सगळे कायदे रद्द करू आणि नवीन एक कायदा बनवू. नवीन कायदा कुठला बनवायचा, गुड्स अँड सर्व्हिसेसचा एकेका कायदा बनवायचा, गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट असा एक वेगळा कायदा बनेल आणि त्याच्यावरती राज्य आणि केंद्र दोघांनाही काय करता येईल, टॅक्स घेता येईल. म्हणजे टॅक्स घेण्याचा अधिकार आणि जबाबदारी ही कोणाची असेल, दोघांची सामायिक असेल, एकत्रितपणे असेल, राज्य आणि केंद्राची. मग आता जर का हे पहिले घटनेमध्ये त्यांनी घटना दुरुस्ती करून हा अधिकार मिळवला आणि असेंट ऑफ प्रेसिडेंट कधी केलं, 8 सप्टेंबर 2016 हे झालं. याच्यानंतरची स्टेप काय असणार की आता तुम्हाला राज्य आणि केंद्राला एकत्रित कर घेता येईल. आता जर 18% कर घ्यायचे आहे, ओके, 18 समजा एक रेट है 18%, 18% अगर आप टैक्स कलेक्ट करना चाहते हो तो सेंट्रल का शेयर कितना होगा और स्टेट का शेयर कितना होगा. इक्वल, अभी इक्वल है लेकिन इक्वल होगा कि नहीं होगा इसके ऊपर दोनों में चर्चा हुई, डिस्कशन हुआ और फिर उन्होंने बोला इक्वल होगा. स्टेट नहीं चाह रहे थे कि इक्वल हो, स्टेट चाहते थे कि हमें ज़्यादा मिलना चाहिए, हमें 60% मिलना चाहिए. तो अगर ये नया कानून अगर लागू होता है और हमारा जो वैट में कलेक्शन हो रहा था उससे कम होता है तो क्या करेंगे. तो इसके लिए सेंट्रल गवर्नमेंट ने क्या बोला कि एक अलग से कानून बनाएंगे, गुड्स एंड सर्विसेज टैक्स कॉम्पेंसेशन स्टेट. कॉम्पेंसेशन मतलब आपको जो नुकसान होगा, लॉस होगा, उसका आप वहाँ से क्या करो, कलेक्शन करो. आप कार परचेज करते हो तो कार के ऊपर 28% क्या है, आज की तारीख पे जीएसटी है और वहाँ पे 17% कॉम्पेंसेशन सेस लगता है. कशा करता है, म्हणजे जर तुम्ही कार परचेस केली तर तुम्हाला अराउंड 45% टॅक्स द्यावा लागेल कार परचेस केली. असे काही गुड्स आहेत त्या गुड्सवरती कॉम्पेन्सेशन टॅक्स लावून, कॉम्पेन्सेशन सेस हा एक वेगळा वेगळा टॅक्स आहे तो लावला जातो आणि जो कार परचेस करेल किंवा अजून ज्या पदार्थ आहेत, गुड्स आहेत, ते जेव्हा परचेस केले जातील तेव्हा त्याच्यावरती ही कायद्यामध्ये तरतूद आहे. म्हणजे हा पण कायदा मंजूर केला गेला सेंट्रल गव्हर्नमेंट का, राज्यांना त्यांच्या कमिशनमध्ये नुकसान होऊ नये, ते नुकसान भरून निघावं त्याकरता हे केले गेले. मग हे किती वर्ष चालेल, तर हे 5 वर्ष चालेल. 5 वर्ष सेस लावला जाईल का, राज्यांचं जे काय नुकसान आहे ते भरून निघण्याकरता. तर मध्ये कोविड आला त्यामुळे आणखीन तो पिरियड एक्सटेंड केला गेला. 17, 18, 19, 20, 21, 22 पर्यंत चालायचं होतं ते आणखीन त्यांनी काय केलं, तो पिरियड वाढून दिला. इस तरीके से क्या हुआ, ये 4 कानून जो है वो सेंट्रल गवर्नमेंट ने बना दिए और स्टेट गवर्नमेंट जो है वो स्टेट गवर्नमेंट क्या करेगी, जितने भी स्टेट है वो अपने विधिमंडल में ये कानून अपना पास करेगी. मतलब सेंट्रल टैक्स चाहिए, सेंट्रल गवर्नमेंट अपना कानून बनाएगा, अपने पार्लियामेंट में वो रखेगा, पास हो जाएगा और जो भी स्टेट है वो स्टेट क्या करेगी, अपने उनका जो हाउस है उसमें
विधिमंडळामध्ये काय करेल, AGST ऍक्ट स्टेट का महाराष्ट्र हा सेंटर आहे, महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल हे विधेयक हे कोण ठेवेल, महाराष्ट्र गवर्नमेंट आपल्या आपल्या विधिमंडळात ठेवेल। अच्छा सब स्टेट ने क्या किया, इस तरीके से अपना अपने स्टेट में वो कानून पास कर दिया। समझ आ गया? मग हे लागू कधी करायचं ठरवलं त्यांचं 1 जुलै 2017 पासून। म्हणजे ही सगळी कायदेशीर प्रक्रिया पहिले केली आणि त्यानंतर म्हणजे लोकसभा जी होती, लोकसभा पास 20 बिल्स, ये चारों बिल जो है ये लोकसभा में 29 मार्च 2017 तक वो पास हो गया और प्रेसिडेंट का असेंट हो गया, और ये सारी चीजें हैं ये आगे इम्प्लीमेंट हो गई। कंपनसेशन में मुझे जहाँ तक मालूम पड़ा था कि इनका जो पहले का वैट था उसका रेट ज़्यादा था सेंट्रल गवर्नमेंट के अगेंस्ट, उसमें जो उनको लॉस हो तो वो कंपनसेट करने की बात हुई थी या फिर आने वाले देखो कैसा होता है कि इसमें हर साल में आपका ग्रोथ होता है, मतलब कीमतें बढ़ती है ना, जैसे महंगाई बढ़ती है कीमतें बढ़ती है। वही मेरा पहले समझो 1 करोड़ का टर्नओवर था, तो अगले साल मेरा टर्नओवर 1 करोड़ नहीं रहेगा, टर्नओवर मेरा समझो 1 करोड़ 25 लाख हो जाएगा, लेकिन मेरा प्रॉफिट जितना था पहले अराउंड उतना ही रहेगा। समझ आ गया क्या होता है? अब जो पेन 10 रुपये में मिल रहा था वो पेन की कॉस्ट हो गई 12 रुपये, तो आप 12 को बेच, जब 12 रुपये में पहले आप 10 में बेचते थे तो 8 में खरीदते थे। अभी आज जब आप वो खरीदते हो 9.5 में तो बेचते हो कितने में, 12 में। लगता है कि मेरा पहले मार्केट 2 रुपये था, अब कितना हो गया, 8 रुपये हो गया, लेकिन आपका शॉप का पहले रेट कितना था, 8,000 था, अब 10,000 हो गया। मतलब प्रॉफिट तो उतना ही बचता है ना उसके पास, लेकिन जब आप 10 रुपये में वैट लगा रहे थे तो जब 12 होता है तो आप 12 के ऊपर वैट लगाओगे, तो जो टैक्स कलेक्शन है वो बढ़ना चाहिए ना। तो इसके लिए उन्होंने बोला जैसे हमारा वैट नहीं बढ़ रहा था वो 8% से बढ़ रहा था या 2% से बढ़ रहा था, वैसे GST में नहीं बढ़ा तो क्या करेंगे, तो इन्होंने बोला फिर हम आपको कॉम्पेंसेशन देंगे, उसके लिए आप अलग से कानून बनाएंगे और उसमें से आप टैक्स कलेक्ट करो, 5 साल तक वो करो। उस कॉम्पेंसेशन में इन्फ्लेशन को भी मेंटेन करिएगा। हाँ, मतलब उसमें क्या है कि आपका ये देखो ये कानून स्टेबल होने में 5 साल जाएंगे, वो 5 साल जाएंगे तो कुछ ऊपर नीचे नहीं होना चाहिए, इसके लिए आप कॉम्पेंसेशन से अलग कानून बना के वो कलेक्ट कर सकते हो 5 साल। और उसके बाद जैसा अभी उसके बाद में जो रेट हमने डाले हैं अभी 5, 12, 18, 28 उसमें भी चेंज कर सकते हैं। 5 साल तो हम जो रेट डिसाइड करेंगे वो डिसाइड कौन करेगा, अभी ये रेट क्या होगा, इसमें प्रोविजन क्या होंगे, ये कौन डिसाइड करेगा। अब जैसा ये सारी चीज़ें हम देख रहे हैं अभी कि 4 कानून तो उन्होंने बना दिए, अब जैसे ये चीज़ें हैं ये प्रॉपर चलनी चाहिए। हमारा जो कॉन्स्टिट्यूशन है उसमें क्या है, एक पहले उसमें इंट्रोडक्शन है, प्रस्तावना है, दूसरे 12 शेड्यूल है और 25 पार्ट्स में 48 आर्टिकल है, उसमें सारी चीज़ें लिखी हुई है कि सेंट्रल गवर्नमेंट का रोल क्या होगा, स्टेट गवर्नमेंट का रोल क्या होगा, उसमें जो लोग कौन से पद पे क्या काम करेंगे वो सब कुछ उसमें लिखा हुआ है। अब इसमें GST गुड्स एंड सर्विस टैक्स ये स्टेट गवर्नमेंट सेंट्रल गवर्नमेंट दोनों लेंगे, तो इसमें जो कुछ आर्टिकल है उसमें आर्टिकल 265 है, उसमें क्या लिखा है, नो टैक्स शैल बी लेविड और कलेक्टेड एक्सेप्ट बाय अथॉरिटी ऑफ लॉ। कोई भी टैक्स लिया नहीं जा सकता, एक्सेप्ट क्या मतलब क्या है, पहले उसका कानून बनाओ और कानून के तहत जो उसमें प्रावधान होंगे वो प्रावधान के तहत जो नियम होंगे उसके तहत टैक्स लिया जा सकता है। ये किसमें लिखा है, आर्टिकल 265। ओके, अब अपने पास आर्टिकल 245, इसमें क्या लिखा कि सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन पार्लियामेंट में मेक लॉ फॉर द होल पार्ट और एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया एंड द लेजिस्लेचर ऑफ अ स्टेट मे मेक लॉ फॉर द होल और एनी पार्ट ऑफ द स्टेट। मतलब सेंट्रल गवर्नमेंट पूरे देश की जो भी एरिया है देश का अपना उसके लिए कानून बना सकती है, तो जो स्टेट है वो अपने ही जो भी उसका एरिया होगा उसके लिए कानून बना सकता है। और दूसरा एक आर्टिकल है 246, अब सेंट्रल गवर्नमेंट कानून बना सकता है तो कौन से कानून वो बना सकता है, किस सब्जेक्ट के लिए कानून बना सकते हैं, वो एक लिस्ट है, यूनियन लिस्ट।
जिसमें पार्लियामेंट जो भी है वो लॉ बना सकता है, सेंट्रल गवर्नमेंट लॉ बना सकता है। और दूसरी एक लिस्ट है स्टेट लिस्ट। इसमें स्टेट किन विषयों के क्या सब्जेक्ट है जिसके ऊपर लॉ बना सकते हैं। समझ में आ रहा है क्या बोल, जैसे गुड्स बेचेंगे तो टैक्स किसको मिलेगा, स्टेट गवर्नमेंट, तो ये इसमें लिखा हुआ है। ओके, अब ये दोनों लिस्ट में ये नहीं था कि गुड्स और सर्विसेज अगर हम देंगे तो टैक्स दोनों को मिलेगा, ये नहीं था इसमें। अब ये जैसे यहाँ पे 246 मैंने बोला ये, तो इसमें अमेंडमेंट जैसा हो गया, तो अमेंडमेंट होने के बाद में ये अमेंडमेंट एक्ट डाला उधर, अमेंडमेंट हो गया। उसके बाद क्या हुआ, आर्टिकल 246 ए जो जब लिखा था, जे पहिले बनवलं गेलं आपलं घटना, त्यावेळेच्या परिस्थितीनुसार बनवलं गेलं। तेव्हा त्याचं माहिती नव्हतं की असं आपल्याला गुन्हे सर्व टॅक्स असणार आहे, ज्यामध्ये राज्य आणि केंद्र दोन्ही मिळून टॅक्स घेणार आहे, हे तेव्हा काय नव्हतं ना। मग ज्यावेळेस ही वेळ आली त्यावेळेस तो घटनेमध्ये बदल केला गेला आणि तिकडे आर्टिकल 246 ए इन्सर्ट केलं गेलं। एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक विषय सांगतोय, तो तिकडे ॲक्च्युली कायदेशीर प्रक्रिया झाली, त्यातनं काय झालं, कुठे लिहिलं गेलं लक्षात घ्या, तिकडे 246 ए लिहिलं गेलं आणि त्यात सांगितलं गेलं की नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन आर्टिकल 246 ए काय बोलतो की केंद्र आणि राज्य यांना अधिकार आहे वेगवेगळ्या प्रकारे कुठले विषय आहेत त्या विषयावर टॅक्स घेण्याचा। पण आता काय म्हणतात हे की 246 ए आणि 246 आणि 254 मध्ये काही सांगितलं असेल, पार्लमेंट अँड सब्जेक्ट टू क्लॉज 2 खाली हा सब्जेक्ट 2 आहे, द लेजिस्लेचर ऑफ एव्हरी स्टेट, प्रत्येक स्टेटचं विधिमंडळ आहे, त्यांना पॉवर दिली जाते की ते गुड्स आणि सर्व्हिसेसवरती टॅक्स घेऊ शकतात। ओके, ऑल टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स इम्पोज बाय द युनियन ऑर बाय सच स्टेट, म्हणजे केंद्र आणि राज्य दोघंही काय करतील, दोघांनाही पॉवर दिली गेली कशावरती, इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इम्पोज बाय द युनियन ऑर बाय स्टेट। तर हे प्रत्येक राज्य, आपल्या राज्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस दिल्या जात असतील तर त्याच्यावर टॅक्स लावेल। ठीक आहे, आता मुद्दे लक्षात घ्या काय याच्यामध्ये, जर राज्याबाहेर तुम्ही जर का सप्लाय केला तर टॅक्स कोण घेणार, तर टॅक्स कोण घेणार, पार्लमेंट हॅज एक्सक्लुझिव्ह पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स where the supply of goods or services or both may takes place in the course of interstate trade or commerce। तो देखिए एक मिनट क्या लिखा है यहाँ पे, समझिए आप क्या लिखा है कि यहाँ पे जब लिखते हैं ना ऐसा लैंग्वेज को समझो, सब्जेक्ट टू क्लॉज 2, सब्जेक्ट टू क्लॉज 2 मतलब यहाँ पे क्या है कि गुड्स और सर्विसेज है, उसके ऊपर यूनियन और स्टेट दोनों लॉ बना सकते हैं। सब्जेक्ट टू क्लॉज 2 मतलब क्या है, 2 में कोई दूसरी बात लिखी हुई है, उसको समझते हुए आप इसको समझो। और इसमें मतलब क्या लिखा है सब क्लॉज 2 में कि अगर आप इंटरस्टेट मतलब आपके स्टेट के बाहर, आपका जो स्टेट है उसके बाहर अगर गुड जाता है तो उसके लिए जो लॉ बनाएगा वो बनाएगा यूनियन। पार्लियामेंट हैज एक्सक्लूसिव पावर, पार्लियामेंट के पास पावर है, मतलब जो विद इन स्टेट सप्लाई होगा गुड सर्विसेज का, उसके ऊपर स्टेट और युनियन और स्टेट दोनों क्या बनेंगे, लॉ बनाएंगे। आणि तेच राज्याबाहेर जेव्हा सप्लाय होईल त्यावेळेस म्हणजे इंटरस्टेट सप्लायची पण डेफिनेशन आहे की ज्यामध्ये राज्याबाहेर आणि देशाबाहेर ज्यावेळेस सप्लाय होतो किंवा स्टेटमध्ये सप्लाय होतो त्याविषयी जर का कायदा असेल तर त्याच्यासाठी केंद्र सरकार काय करेल, कायदा बनवेल। हे या अमेंडमेंट जेव्हा केलं गेलं घटनेमध्ये त्यामध्ये हे आर्टिकल टाकलं गेलं आणि या आर्टिकलमुळे काय होतं की आपण बघतोय सीबीएससी ऍक्ट आहे तो अस्तित्वामध्ये आला, तो पार्लमेंटमध्ये ते बिल ठेवलं गेलं आणि मग ते बिल पुढे पास झाल्यानंतर तो कायदा अस्तित्वामध्ये आलेला, हे लक्षात घ्या।
आपण जे काही काम करतोय ना ते कुठल्या कायद्यानुसार करतोय हे कळावं म्हणून मी हा पाठ घेतलाय. आता जर मला तुम्ही सांगितलं की आता कसं होतं की 1-2 दिवस ह्याच्यात मला कळतं की लोकांना मी समोर जे बजेट त्याचा चॉईस काय ते तुम्ही मला सांगितलं की नाही थोडं आम्हाला टॅलीमधलं पहिले घ्या, तर मी टॅलीमधलं पहिले घेईन. म्हणजे टॉपिक जो सुरू करायचा आहे मला तो मी टॅलीचा पहिले सुरुवात करेन. चला हे कंपनी कशी बनवायची, त्यामध्ये बिलिंग करायची आहे, त्याकरता काय सेटिंग करायची आहे, मग त्यानुसार मग इथल्या प्रोविजन काय ऍक्च्युअली तरतुदी काय असा इन्व्हॉइस बनवायला पाहिजे, कुठं दिलंय, काय दिलंय, मी त्याप्रमाणे घेईन. काय होतं हा थेरोटिकल पार्ट जो आहे हा तुम्हाला इथे मानसिक शक्ती जास्त लागते. कळलं. मग तुम्हाला थोडंसं झोप येण्याचं कारण काय, तुम्ही जेवून आलात ना दुपारी, तर काय बघा मला सांगतो तुम्हाला की मला 2 वाजता क्लास घ्यायचा असेल ना तर नॉर्मली मी 11 नंतर काय खात नाही. 11 नंतर मी काही खात नाही, म्हणजे असा हेवी काय खात नाही. मॅक्झिमम म्हणजे कधीच 11-11:30. म्हणजे जर का मी 1 तास अगोदर काय खाल्लं असेल ना, जे मी खूप जेवलो असेल तर मला बोलताना झोप आहे. असं आहे. तर 2ला क्लास घ्यायचा आहे, मी ठरवतो की आपल्याला किती वाजता क्लास घ्यायचा. त्याच्या अगोदर मी काय खात नाही, हेवी काय खात नाही. आणि मला भूक लागलीच मी मग फळं वगैरे खातो किंवा असं बिस्किट वगैरे खातो, पण जास्त हेवी खात नाही. अदरवाईज मला काय होतं मग माझा कंट्रोल जातो मेंदूवर. तेवढी मला स्ट्रेंथ वापरायची असेल माझ्या मेंदूची तर मला म्हणजे मी एक्झामला पण जायचो तर दिलं होतं टिप्समध्ये की एक्झामच्या अगोदर हेवी खाऊ नका, फ्रुट्स खा, फळं खा, अशा काही गोष्टी खा, जेणेकरून काय होईल तुमचा मेंदू त्याला तरी काम करू शकतो, तुम्हाला रिकॉल होतं, ग्रास्प होतं, बोलता येतं, स्पीच प्रेझेंट करता येतं, सगळ्यासाठी हे गरजेचं आहे. आता मी कुठल्याही बाहेरनं धडपडत आलो आणि क्लास घेतला असं होत नाही, होऊ शकत नाही, पॉसिबल नाही. म्हणजे माझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ॲटलिस्ट अर्धा तास मी थांबवला पाहिजे. मेंटल ॲक्टिव्हिटी काही करायच्या नाही एखाद्या मी गाण्यामध्ये ॲक्टिव्ह गोष्ट वेगळी चालतं, म्युझिक ॲक्टिव्ह चालतं, त्याने माझं काय होतं माझी जी क्रिएटिव्हिटी आहे ती डेव्हलप होते. असं पॉसिबल नाही की समजा आम्ही पहिले स्टेजकडे काम करायला जायचो काय प्रॅक्टिससाठी, मग त्यांना सांगायचो की मला 4ला जायचं आहे, मला पुढे 5:30ला क्लास आहे. पण जर का काही काम माझं रखडलं, काय झालं असं कोण क्लायंट आला, माझा वेळ गेला आणि मला 1 तास जास्त गेला, 4 ते 5 वाजले, तर 5:30ला क्लास घेताना मला त्रास व्हायचा. कारण माझी मानसिकता वेगळी आहे मी काम करतो तेव्हा, आणि माझी मानसिकता वेगळी आहे जेव्हा मी शिकत होतो. आणि जर त्या लेवलला मी स्पीच डिलिव्हर नाही केली तर तुम्हाला कंटाळा येईल. तुम्ही किती ग्राफ करताय आणि मी कुठे पुढे गेलो पाहिजे हे मला शिकून सांगताना कळलं पाहिजे. तुम्हाला कळलं की अरे हे कंटाळवाणं होत आहे, तुम्ही जास्त ते स्ट्रेस करत नाही किंवा करायला नाही पाहिजे. ते मला लोक सांगतात की हे थोडं नको नाही, हे चालेल, तुम्ही नाही घ्या. पण हे मला सांगावं लागतं जेव्हा तुम्ही लॉ पुढे वाचाल तेव्हा तिकडे तुम्हाला शब्द येईल की GST काउन्सिलमध्ये GST काउन्सिल गव्हर्नमेंटला रिकमेंड करेल आणि मग गव्हर्नमेंट त्यानुसार पुढे काहीतरी निर्णय घेईल. मग मला हे सांगायला लागतं की हे आर्टिकलमध्ये दिलं आहे, हे दिलं याप्रमाणे, म्हणून तिकडे GST काउन्सिल शब्द आला आहे. आता हे सगळे राज्य आहेत, त्या राज्यांचे जे फायनान्स मिनिस्टर असतात ते सगळे एकत्र येतात आणि ते एकत्र येऊन ते निर्णय घेणार. मग त्यांचं इकडे GST काउन्सिल आर्टिकल 279A मध्ये बनवलं गेले की जे फायनान्स मिनिस्टर आहेत, म्हणजे आर्टिकल 279A का टाकण्यात आला आपल्या घटनेमध्ये की त्यांना एक इम्पॉवर टू द प्रेसिडेंट टू कॉन्स्टिट्यूट अ जॉईंट फोरम. तुम्ही एक जॉईंट फोरम बनवा, एक तुम्ही, आणि त्यामध्ये मेंबर असतील सेंटरचे पण आणि स्टेटचे, आणि त्याचं नाव ते जे आहे ते काय असेल GST काउन्सिल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल. आणि त्यांचं काम काय असेल तर त्यांचं म्हणजे सप्टेंबर 2016ला पहिल्यांदा ते अस्तित्वामध्ये आलं. प्रेसिडेंट कॉन्स्टिट्यूटेड द GST काउन्सिल ऑन 15 सप्टेंबर 2016. म्हणजे ज्या वेळेस या प्रकारे कायदा बनवायचं आहे ठरलं त्यावेळेस सगळ्यात पहिले गरज काय होती, GST काउन्सिल पहिले बनवा. आणि ती GST काउन्सिल मग कशा प्रकारे आपण हा देशभरामध्ये हा कर लावायचा आहे याविषयी निर्णय घेईल. आता GST काउन्सिल तुम्ही बघाल त्याच्या दर महिन्याला मीटिंग्स होतात आणि त्या मीटिंगमध्ये काय होतं, जे राज्यांच्या समस्या असतात किंवा व्यापाऱ्यांचे जे सजेशन असतात त्यानुसार GST कायद्यामध्ये बदल होतो. आणि हे न्यूजमध्ये येतं जेव्हा हे कधी GST काउन्सिलची मीटिंग असते त्यावेळेस मला फायनान्स मिनिस्टर कोण आहे, सीतारामन. मग त्यांनी तुम्हाला एक हे मिळेल, त्यांनी
एक त्यांचा प्रेस घेतात आणि सांगतात की आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत किंवा याविषयी आमचं चर्चा चालू आहे. युनियन फायनान्स मिनिस्टर इज द चेअरमन ऑफ दिस काउन्सिल अँड मिनिस्टर इन चार्ज ऑफ फायनान्स, म्हणजे जे फायनान्सचे राज्यमंत्री असतात ते पण त्याचे मेंबर असतात. आणि जे स्टेट आहे त्या स्टेटचे फायनान्स मिनिस्टर किंवा जे चीफ मिनिस्टर असतील ते ज्या व्यक्तीला नॉमिनेट करतील की तुम्ही जा मीटिंगला, तो व्यक्ती त्या जीएसटी काउन्सिलचा मेंबर होतो. नॉर्मली फायनान्स मिनिस्टर अपेक्षित आहे, पण अधिकार आहे की मिनिस्टर or any other minister nominated by each of the state and UT with legislature are its member. हे बघा हां, आणि कसं होतं की त्या राज्याचा एक कसं आहे, एक चेअरमन आहे हा केंद्राचा आहे आणि दुसरा युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट इन चार्ज ऑफ रेव्हेन्यू और फायनान्स, एक राज्यमंत्री असतो केंद्राकडनं, एक फायनान्स मिनिस्टर आणि दुसरा राज्यमंत्री, आणि दुसरं मिनिस्टर इन चार्ज ऑफ फायनान्स टॅक्सेशन त्या राज्याचा, किंवा एनी अदर मिनिस्टर नॉमिनेटेड बाय ईच ऑफ द स्टेट, स्टेट नॉमिनेट करेल तो व्यक्ती. हे सगळे काय करणार, जीएसटी काउन्सिलचे मेंबर असणार आणि ते चर्चा करणार आणि ते कशा प्रकारे हा कायदा इम्प्लिमेंट करायचा हे ठरवणार. कायदा बनवला पार्लमेंटमध्ये, पण यापुढे तो चालवायचा आहे ना आता. त्याचं जे एक्झिक्युशन आहे ते प्रॉपर होण्याकरता, ते इम्प्लिमेंट प्रॉपर होण्याकरता जीएसटी काउन्सिलमध्ये मीटिंग होते, चर्चा होते, लोकशाही आपल्याकडे, त्यानुसार निर्णय होतात आणि पुढे जाऊन मग त्या कायद्यामध्ये, प्रोसिजरमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. आता त्यांचं मुख्य काम काय बघा. आता आपल्याकडे जी आपली राज्य आहेत, जे राज्य म्हणून आहेत, युनियन टेरिटरी आहेत, त्याच्यामध्ये 11 राज्य अशी आहेत, 11 स्टेट अशी आहेत की ज्याला आपल्या घटनेमध्ये स्पेशल कॅटेगरी स्टेट म्हणून एक वेगळा दर्जा, वेगळा स्टेटस दिलेला आहे. 11 स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू अँड काश्मीर, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. बिहारचं राज्य बोलत होतं की आम्हाला पण द्या हा दर्जा, स्पेशल कॅटेगरी स्टेट्स म्हणून. का ते दर्जा लागणार असा? जर तसा दर्जा दिला गेला तर त्या राज्याला घटनेप्रमाणे काही स्पेशल वेगळा निधी द्यावा लागतो. तिथल्या जनतेकरता, डेव्हलपमेंट करता काही निधी केंद्र सरकारकडून त्यांना दिला जातो. त्या राज्याने तेवढं इन्कम नाही आहे की त्या इन्कमवरती ते राज्य आपलं डेव्हलपमेंट करू शकतात. म्हणजे ह्या 11 राज्यांना जीएसटी माफ असतो ना. आता ह्या राज्यामध्ये पण जीएसटीचा कायदा लागू करायचा, तर कशा प्रकारे लागू करायचा? मग काय, त्यातल्या 4 राज्यांनी सांगितलं की आमच्याकडे 10 लाखापर्यंत टर्नओव्हर झाला असेल तर जीएसटीचा कायदा आमच्याकडे लागू होईल, अदरवाईज नाही. काय झालं बघा, त्या राज्यांना विचारण्यात आलं की तुमच्याकडे आता जीएसटी जेव्हा लावला जाईल तेव्हा आपण प्रत्येक बिझनेसमॅनवरती जो विक्री करेल किंवा जो सप्लाय करेल त्यावर जीएसटीचा कायदा लागू नाही करणार. एक लिमिट ठेवायचं असतं, एक थ्रेशोल्ड लिमिट. कळलं की जसं इन्कम टॅक्सला आहे की 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही, तसं जीएसटीचा कायदा जो आहे तो अशा व्यापाऱ्यांवरती ॲप्लिकेबल होणार नाही ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाखाच्या वर नाही. आपल्याकडे वॅटमध्ये काय होतं की जोपर्यंत 5 लाखाच्या वरती ॲग्रिगेट टर्नओव्हर जात नाही तोपर्यंत वॅट नंबर घेण्याची गरज नाही, पण नंतर तो वाढून 10 लाख करणार. सर्व्हिस टॅक्समध्ये पण हेच लिमिट होतं. म्हणजे असं एक लिमिट ठेवायला लागतं की हा कायदा कोणावरती ॲप्लिकेबल होईल. सप्लायवरती ॲप्लिकेबल होईल, सप्लायवर जीएसटी लागेल, पण तो पण सगळ्या सप्लायवरती लागणार नाही. असा सप्लायर की ज्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाखाच्या वरती गेला तरच, म्हणजे गुड सर्व्हिसेसचा कुठलाही सप्लाय करत असेल आणि तो ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाखाच्या वरती गेला तरच त्यांना जीएसटीमध्ये, म्हणजे त्या कायद्याप्रमाणे टॅक्स कलेक्ट करावा लागेल. म्हणजे टॅक्स कलेक्ट करण्याकरता पहिल्यांदा त्यांना जीएसटीच्या कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ते एकदा घेतलं का मग जीएसटी कायद्याच्या इतर तरतुदी त्यांच्यावरती लागू होतील. लक्षात घ्या ना काय.
जसं आपण मला कॉलेजला शिकायला कॉलेज काय म्हणतात, मग ॲडमिशन घ्या. मग तुम्ही जसं तिथे ॲडमिशन घेतलं का मग तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी झालात. मग तुम्हाला कॉलेजचा टाईम दिला जाईल, टाईम टेबल दिला जाईल, एक्झाम कधी काय हे सगळं तुम्हाला करायला लागेल. मग माझी एक्झाम सोमवार मंगळवार ठेवा असा चॉईस नाही. मग एक्झाम सोमवार आहे, तुम्हाला सोमवारच यायला लागेल. तसं इथे आहे की तो कायदा तुम्ही एकदा तुमच्यावर लागू झाला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर मग ज्या तरतुदी आहेत, ज्या ऑब्लिगेशन्स आहेत ते त्या टॅक्स पेअरवरती लागू होतील. म्हणजे इन्व्हॉइस कधी बनवायचा, टॅक्सचं पेमेंट कशा प्रकारे करायचं, रिटर्न्स कसे भरायचे हे सगळं यावर लागू होईल. कुठल्या गुड्सवरती किती जीएसटीचा रेट आहे हे त्याला अभ्यासाला लागेल किंवा जे अभ्यासक आहेत त्यांचा ॲडवाईस घ्यायला लागेल आणि त्याप्रमाणे त्याला सगळं काम करायला लागेल. तो व्यापारी म्हणू शकत नाही मी काही कम्प्युटर शिकू का, मी कसं त्यात कम्प्युटर बिलिंग करणार. तू कर किंवा मग तू माणूस हायर कर ते काम. मग कसला रेट, कुठल्या गुड्सचा रेट किती आहे काय आहे, मग हायर करा त्या विषयातला तज्ज्ञ आणि त्याकडनं तुम्ही ती सर्व्हिस घ्या, हे करायला लागेल. म्हणजे कायदा तुम्हाला माहिती नाही आहे तर ज्याला माहिती आहे तुम्ही त्याकडनं सर्व्हिस घ्या आणि तो कायदा जो आहे तुमच्यावर लागू झाला आहे, तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटी सगळे ऑब्लिगेशन तुम्हाला लागले त्याप्रमाणे तुम्ही सगळे प्रोसिजर केल्या पाहिजे. मग जीएसटी काउन्सिलने ह्या 11 राज्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे आहे, तर ते 4 स्टेट बोलले आम्हाला 10 लाख लिमिट आहे. बाकी राज्य बोलले म्हणजे जे डेव्हलप स्टेट आहे की आता आपलं व्हॅटमध्ये लिमिट 10 लाख होतं, ते आपण रिवाईज काय केलं नाही, आपला कायदा चालूच होता, आता हे रिवाईज करा आणि 20 लाख. काही राज्य म्हणतात गुड सर्व्हिसेसवरती 10 लाख ठेवा, काही राज्य म्हणतात हे 20 लाख ठेवा, काही राज्य बोलत होते 40 लाख ठेवा. यांचं काय ठरलं, जेव्हा सुरू झालं तेव्हा आपण 2 हे ठेवू स्लॅब, एक 10 लाख दुसरा 20 लाख. कायदा चालू करू नंतर पुढे 40 लाख करता येतील. त्यामुळे सुरुवातीला 10 लाख आणि 20 लाख याच प्रकारे थ्रेशोल्ड लिमिट ठेवण्यात आलं आणि नंतर ते वाढवून मग आता महाराष्ट्राकरता, गुजरातकरता जे डेव्हलप स्टेट आहेत जर फक्त गुड्सचा सप्लाय करत असेल, एक्सक्लुझिव्हली गुड्सचा सप्लाय, तर 40 लाख आणि सर्व्हिस प्रोडक्टला 20 लाख. म्हणजे एखाद्या ब्युटी पार्लर जरी असेल आणि त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे गेला, सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना जीएसटीमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. आर्किटेक्ट आहे, इंटेरियर डिझायनर आहे, यांना 20 लाखाच्या वरती बिझनेस गेला तर त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. काही राज्यांमध्ये 10 लाख गुड सर्व्हिस, काही राज्यांमध्ये 20 लाख गुड सर्व्हिस, काही राज्यांमध्ये 20 लाख सर्व्हिसेस आणि 40 लाख गुड्ससाठी ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड झाला तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. पण ही तरतूद कुठे आहे, या सेक्शन काय आहे आपल्याला नंतर बघायचं आहे. आता आपण काय बघतो की जीएसटी काउन्सिलमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा डिसिजन झाल्यानंतर बघा पहिली कायदेशीर प्रक्रिया काय होती की पहिले सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही सेंट्रल आणि स्टेट या दोघांनाही टॅक्स घेण्याकरता घटनेमध्ये अमेंडमेंट केली. मग घटनेनुसार राज्याला त्यांचे कायदे बनवायला सांगितले, केंद्राने आपले कायदे बनवले. म्हणजे बच्चात कुठे कायदे विधिमंडळामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये, मग तिकडे ते कायदे बनले, मग त्यानुसार टॅक्स घेण्याचा अधिकार येणार होता. पण या कायद्यामध्ये काय तरतुदी असाव्यात याकरता जीएसटी काउन्सिल बनवली गेली आणि जीएसटी काउन्सिलमध्ये हे ठरलं की कुठल्या राज्यांचं काय म्हणणं आहे. मग सगळ्या राज्याचे फायनान्स मिनिस्टर जे होते ते फायनान्स मिनिस्टर आपापलं म्हणणं मांडत होते कशा प्रकारे तरतुदी असल्या पाहिजे. आणि मग एक मताने ठरलं की काय राज्यांकरता थ्रेशोल्ड लिमिट 10 लाख असेल गुड सर्व्हिसेसचं, काय राज्यांना थ्रेशोल्ड लिमिट हे 20 लाख असेल गुड सर्व्हिसेसचं, आणि काही राज्यांनी ठरवलं पुढे जाऊन आता जो नियम दिला येतो की गुड्ससाठी 40 लाख, फक्त गुड्स अप्लाय करत असेल तर सर्व्हिसेससाठी 20 लाख. आता जर एखादा व्यापारी तो काय करतो, गुड्स पण विकतो आणि सर्व्हिसेस देतो, ते कसं होईल, कसं काय पद्धत असेल. सपोज तुम्ही इलेक्ट्रॉनिक आयटम विकत असाल, ते गुड्स विकताय आणि त्याचं रिपेअरिंग करत असाल तर सर्व्हिस झाली. मग तुम्ही गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही येत आहे, मग या केसमध्ये तुम्हाला 20 लाखाचा थ्रेशोल्ड लिमिट लागू होईल. गुड सर्व्हिसेस दोन्ही आहे तर 20 लाख, सर्व्हिस आहे 20 लाख, फक्त गुड्स आहे तर 40 लाख. हे ठरतं कुठे, जीएसटी काउन्सिल. स्पेशल थ्रेशोल्ड लिमिट फॉर रजिस्ट्रेशन, कंपोजिशन, एक्झम्पशन have been recommended for some or all of this. एक तर जीएसटी रेट काय असेल, एक थ्रेशोल्ड लिमिट काय असेल रजिस्ट्रेशनसाठी, मग एक कंपोजिशन दिलं म्हणजे जे कसं असतं बघा, काही व्यापारी आहेत त्यांना एक
जनरल प्रोसिजर आहे त्यानं चालते, पण काही लोकांना ती अडचणीची होते. छोटे व्यापारी आहेत त्यांना अडचणीची होते, पण त्यांच्यामध्ये GSTच्या कायद्यानुसार त्यांच्यावरती पण GSTचं जे थ्रेशोल्ड लिमिट आहे ते ॲप्लिकेबल झालं, तर त्यांना गव्हर्नमेंट काय सांगतं की तुम्हाला आम्ही काही वेगळ्या तरतुदी स्पेशल प्रोव्हिजन देऊ. मग त्यांना कंपोजिशन डीलर म्हणून वेगळ्या प्रकारचा एक टॅक्स भरण्याकरता ऑप्शन दिला. मग तो कशा प्रकारे द्यायचा? हे रजिस्ट्रेशन आहे, कंपोजिशन डीलर आहे, एक्झाम्पशन म्हणजे काय, करमाफी, कुठले गुड सर्व्हिसेस एक्झाम्प्ट असतील, हे सगळं रिकमेंडेशन कोण देणार? GST काउन्सिल. आणि मग त्यानुसार त्याचा कायदा बनवला जाईल आणि मग तो कायदा गव्हर्नमेंट आपल्या जे विधेयक आहे तिकडे ते मांडलं जाईल आणि ते मंजूर केलं जाईल. GST काउन्सिल ऑलवेज काय करतात, ते चर्चा करतात, बसतात आणि मग त्यांच्याकडे काय ठरलं आहे ते गव्हर्नमेंटला रिकमेंड करतात आणि त्यानुसार गव्हर्नमेंट पुढे बदल करतात. GST काउंसिल क्या है? जो फाइनेंस मिनिस्टर है हर स्टेट के, उसका एक मेंबर होगा, और सेंट्रल गवर्नमेंट का जो फाइनेंस मिनिस्टर है वो इसका प्रेसिडेंट होगा, अध्यक्ष होगा. आणि जो राज्यमंत्री आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो पण त्याला मेंबर असेल. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट 2 मेंबर असतील, एक फायनान्स मिनिस्टर आणि दुसरा राज्यमंत्री. त्या फायनान्स आणि रिव्हेन्यू और फायनान्स हे जे मंत्रालय है याचा राज्यमंत्री आणि फाइनेंस मिनिस्टर, ये दोनों क्या होंगे, सेंटर की तरफ से, यूनियन की तरफ से ये 2 मेंबर होंगे. और स्टेट गवर्नमेंट का नॉर्मली जो फाइनेंस मिनिस्टर रहता है टैक्सेशन, या कोई चीफ मिनिस्टर जिसको भी नॉमिनेट करते हैं वो क्या होगा, मेंबर होगा. ये सब मिला के क्या बनेगा, GST काउंसिल. और GST काउंसिल में GST के जो भी हम कानून कभी जो इम्प्लीमेंट हो रहा है, जो कानून बनाया गया है उसमें क्या प्रोविजन होंगे, ये सब डिसाइड कौन करेगा, GST काउंसिल. अब रेट 5% है वो 12% करो, 12 का 5 करो, या 12 है वो एग्जाम कर दो, ये डिसीजन GST काउंसिल में होता है. आता रेट ठरवले गेले, हे रेट ठरवताना कसं केलं गेलं पहिले की समजा 12% जे आहे ते ही लागते एक्साईज ड्युटी. एक गुड्स आहे त्याची एक्साईज ड्युटी 12% आणि ह्याच्यावरती वॅट जो आहे तो 15.5% या 15%, किती झाले, 27%. ओके, देखो पहले क्या था, जब हम लोग टैक्स पे कर रहे थे एज ए कंज्यूमर देखेंगे तो हमको पता नहीं था कि हम लोग एक्साइज ड्यूटी वो पे कर रहे हैं 12%, कि हम खरीदते थे किसके पास से, डिस्ट्रीब्यूटर ट्रेडर के पास से, तो वो वैट ही लगा रहा था, तो उसमें 15% वैट लगता था. लेकिन टोटल हमारे गुड्स के ऊपर 27% क्या लग रहा था, गवर्नमेंट का टैक्स लग रहा था, सेंटर और स्टेट मिला के. तो GST में इन लोगों ने क्या किया, GST काउंसिल ने ऐसा डिसीजन लिया कि देखो कितना वो एक्साइज ड्यूटी लग रही है वो गुड्स के ऊपर और कितना क्या लग रहा है वैट, तो उसका रेट कर दो 28%. उसको रेट लगा देते हैं 28%. और बाकी जो गुड्स है जो इसमें 15% नहीं 5% है, तो 12 + 5 कितना हो गया, 18%, 17%, तो उसको 18% में डाल दो. ये बेस रख के इन्होंने ये डिसीजन लिया कि एक्साइज ड्यूटी कितनी है और वैट कितने है, वो देख के वो गुड्स के ऊपर आप टैक्स लगा दो. अब इसमें क्या हो गया, जो एक्साइज ड्यूटी लगती थी ना, वो लगती थी जो बड़ी फैक्ट्रीज है उनको, उनका भी एक थ्रेशोल्ड लिमिट था कि अगर आपकी फैक्ट्री है, मैन्युफैक्चरिंग यूनिट है और उसका आपका टर्नओवर जो 1.5 करोड़ तक अगर होता है तो ये आपको एक्साइज ड्यूटी लगानी पड़ेगी. भाई वॉशिंग पाउडर है, देखो वॉशिंग पाउडर एक बड़ी कंपनी है तो पूरे देश में क्या करती है, वॉशिंग पाउडर बेचती है. लेकिन ऐसे लोकल ब्रांड रहते हैं वॉशिंग पाउडर के, जो लेबर लोग रहते हैं, मजदूर लोग रहते हैं, वो वॉशिंग पाउडर वो खरीदते हैं, वो सस्ता रहता है क्योंकि उसके ऊपर एक्साइज ड्यूटी नहीं आता, सिर्फ वैट लगता था उनको, तो उनका वॉशिंग पाउडर सस्ता आता था. तब उसके ऊपर भी रेट आ गया 28%, जो रेट समझो 18 है 28 है, तो जो लोकल ब्रांड है और जो ऐसा रिप्यूटेड ब्रांड है दोनों के ऊपर एक ही टैक्स लगने लगा. पहले क्या होता था, छोटी फैक्ट्री है तो उसको एक्साइज ड्यूटी लगती ही नहीं थी, तो ये छोटी फैक्ट्री, छोटे बिजनेस जो है उनको फिर मार्केट में उनका रेट बढ़ गया और उनको प्रॉब्लम आने लगा. फिर गवर्नमेंट ने क्या किया, आगे जाके ऐसे 28 था वो फिर 18 कर दिया, वो फिर 12 कर दिया. तो ये रिवीजन होते रहे, रेट के रिवीजन.
तो 1-1.5 साल ये रेट के रिवीजन होते हैं। ये सारी जीएसटी काउंसिल के पास क्या आता था, पब्लिक के पास से, व्यापारियों के पास से, इंडस्ट्री के पास से ये रिकमेंडेशन आता है कि देखो अरे रेट आपने ये कर दिया, लेकिन हमारा पहले वैट में इतना रेट था। पहले हम जो बना रहे थे, समझो एक चीज़ मुझे बन रही है 20 रुपये में, तो वैट लग रहा है 15%। तो अभी जीएसटी में अगर 28% लगेगा तो हमारा क्या हो जाएगा, कॉस्ट बढ़ जाएगा ना। तो 28% तो हमारे लिए पॉसिबल नहीं है। वैट 15 था, ये जीएसटी वजह से 28 हो गया, फिर उन्होंने रिवाइज करके उसको 18 कर दिया। ठीक है, ये बराबर है। लोग हमारा ही वॉशिंग पाउडर लेंगे, लेकिन अगर उसके ऊपर हम 28% लगाएंगे तो हमारा रेट जो है वो बढ़ाना पड़ेगा ना। और जीएसटी में आप बोल रहे हैं ये चीज़ें सस्ती होगी, सस्ती कहाँ हो रही है, सस्ती नहीं हो रही। तो इंडस्ट्री ने जो रिकमेंडेशन देना था वो अपने स्टेट को देना था, और स्टेट ये जो भी प्रॉब्लम्स है वो कहाँ लेके जाएगी, जीएसटी काउंसिल के मीटिंग में। और फिर जीएसटी काउंसिल बोलेगी गवर्नमेंट को अभी रेट चेंज करो, रिवाइज करो। फिर गवर्नमेंट क्या करेगी, रेट चेंज करेगी। कानून तो बन गया पार्लियामेंट में, अब उसका रेट जो चेंज करना है उसका अधिकार किसके पास है, गवर्नमेंट के पास। लेकिन गवर्नमेंट जब डिसीजन लेगी तो उसको इनपुट कहाँ से मिलेगी, पब्लिक से मिलेंगे ना। तो पब्लिक किसको इनपुट देगी, तो अभी व्यापारी है वो क्या करेगा, उनका एक एसोसिएशन रहेगा, वो एसोसिएशन बोलेंगे आपने को क्या प्रॉब्लम आ रहा है, तो एसोसिएशन जो देंगे वो मिलकर क्या करेंगे, गवर्नमेंट का जो भी मंत्रालय है जाके बोलेंगे हमारा ये प्रॉब्लम है। फिर जो मंत्री रहेगा वो क्या करेगा, जीएसटी काउंसिल में वो सब्जेक्ट रखेगा। समझ में आ रहा है ना। तो फिर गवर्नमेंट को वो चेंज करना ही पड़ता है। ये प्यार से होता है तो ठीक है, अदरवाइज लोग फिर व्यापारियों को रास्ते में उतरना पड़ता है, चलो भाई बंद करो, ये करो, वो करो, सरकार तक अपनी आवाज़ पहुंचा दो। लेकिन एक नॉर्मल वे रखा है कि जो भी इंडस्ट्रियल डिस्प्यूट है वो लोग बताते हैं, उनकी जो एसोसिएशन होगी वो बताती है सेंट्रल स्टेट गवर्नमेंट को, और स्टेट गवर्नमेंट फिर वो अपना जीएसटी काउंसिल में सब्जेक्ट जाता है। फिर बिल्डर है तो उनका एक ये रहेगा, संगठन रहेगा, तो बिल्डर लोगों को कोई प्रॉब्लम है तो वो गवर्नमेंट को बोलेंगे कि हमारे लिए ये प्रॉब्लम है कि जीएसटी के कारण हमारे थोड़ा प्रॉब्लमेटिक हो रहा है। अगर वो गवर्नमेंट को ठीक लगता है स्टेट गवर्नमेंट को, तो स्टेट गवर्नमेंट उनका जो पक्ष है वो रखेगी जीएसटी काउंसिल में। अगर कोई प्रॉब्लम जेन्युइन है तो सिर्फ महाराष्ट्र में नहीं होगा, बहुत सारे स्टेट में होगा। तो बहुत सारे स्टेट में जो प्रॉब्लम आ रहे हैं और वो जेन्युइनली गवर्नमेंट को लगता है कि ठीक है इनको सोल्यूशन देना चाहिए, तो वो सोल्यूशन फिर निकलता है। इसके लिए कानून में चेंज होता है, इसके लिए रेट में चेंज होता है। कन्स्ट्रक्शन मध्ये पण आपण अंडर कन्स्ट्रक्शन घेतलं तर जीएसटी पेमेंट आहे ना, रेडी पोझिशन घेतलं तर त्याला जीएसटी पेमेंट नाही। हे सगळं डिसिजन मला त्याचं पण ते काय कळत नाही। अभी देखो मैंने क्या बोला था, सप्लाई है तो टैक्स लगेगा, बराबर है। अब मैडम ने जैसे पूछा कि कंस्ट्रक्शन अगर कर रहे हैं, अगर आप बिल्डिंग परचेज करते हैं, लैंड परचेज करते हैं तो जीएसटी एप्लीकेबल नहीं होगा, मतलब ये सप्लाई ही नहीं है। अगर आपने लैंड बिल्डिंग परचेज किया तो ये सप्लाई ही नहीं है। लेकिन जब एक बिल्डिंग किसको बोलते हैं, बिल्डिंग किसको बोलते हैं, ये बिल्डिंग हो गई, गवर्नमेंट उसको क्या बोलता है, सीसी देता है, कंप्लीशन सर्टिफिकेट, सीसी उसको दे देगा, तो ये बिल्डिंग कंप्लीट हो गई। अब जैसे सीसी मिलता है तो जैसे हमारे पास हमारे सिटी में समझो एक 1000 बिल्डिंग है और 5 बिल्डिंग सीसी मिल गई, तो हम बोलेंगे हमारे सिटी में 1005 बिल्डिंग। तो जो म्यूनसिपल कॉर्पोरेशन है उनके पास क्या रहता है, कितनी बिल्डिंगें हैं। तो अभी ये 1000 बिल्डिंग है और 5 बिल्डिंग का कंस्ट्रक्शन चल रहा है, उसके लिए परमिशन लिया गया, लेकिन उसको सीसी दिया गया, जो परमिशन मांगा था वैसे बिल्डिंग बन गई तो उनको सीसी मिलता है, कंप्लीशन सर्टिफिकेट। तो बिल्डिंग परचेस करेंगे, सीसी मिल गया मतलब बिल्डिंग परचेस करेंगे। जब आप सीसी ले रहे हैं बिल्डिंग कंप्लीशन सर्टिफिकेट तो बिल्डिंग हो गई, वो जीएसटी नहीं आएगा। लेकिन अगर बिल्डिंग कंप्लीट नहीं है और आप फ्लैट बुक करते हैं, वो बिल्डिंग नहीं है, अब वो कंस्ट्रक्शन सर्विस ले रहे हैं, आप उसमें कंस्ट्रक्शन सर्विस ले रहे हैं, और कंस्ट्रक्शन सर्विस के ऊपर जीएसटी एप्लीकेबल होगा, जैसे जीएसटी कानून में लिखा हुआ है। अगर सीसी इश्यू नहीं हुआ है कैसे होगा, बिल्डिंग अभी कंस्ट्रक्शन में, मतलब अभी लैंड जैसे लैंड ऑक्यूपाई कर ली बिल्डर ने और उसने अनाउंस कर दिया यहाँ मैं ये बिल्डिंग में बना रहा हूँ, भूमि पूजन है, 5 लोग बुकिंग करते हैं, अरे है क्या, कुछ भी नहीं है ना। तो ये लैंड के ऊपर जो बिल्डिंग बनाया जाएगा, आप उसमें क्या कर रहे हो, एक
पार्टली कंस्ट्रक्शन करने के लिए पैसे दे रहे हो, तो आप कंस्ट्रक्शन सर्विस ले रहे हो। आपको 500 स्क्वायर फुट का 500 स्क्वायर फुट का जगह मिलेगा, कौन से फ्लोर पे मिलेगा, कैसे होगा, उसको आपको प्लान दिखाएगा। यहाँ विंडो होगी, यहाँ पे बालकनी होगी, आपको पसंद है, आपने लिया, तो ये लॉ क्या बोलता है, आपने कंस्ट्रक्शन सर्विस ली। ये भी हुआ है ना, अभी कंस्ट्रक्शन होने के बाद किसी महीने के बाद उसमें मीटर फिटिंग का या लॉयर चार्जेस है या जो भी एक्स्ट्रा चार्जेस लगे मेंटेनेंस का, उस पर भी जीएसटी लगा है, उस पर जीएसटी लगा है, बिल्डर से लगाएंगे चार्जेस करके लेते ही है मेंटेनेंस पे, देखो, लॉयर चार्जेस पे। देखो कैसा रहता है। अभी देखो, ये अभी एक बात समझो, अभी जब आपको जो भी चार्जेस बोले गए हैं ना, उसका आपने जो पेमेंट है, तो आपको क्या मिलेगा। बिल्डिंग अगर आपने वो कंस्ट्रक्शन सर्विस ली तो उसको उसमें क्या मिलेगा, जो आपका एग्रीमेंट है उसकी एक कॉस्ट है, उस कॉस्ट में जो भी दिया गया है उसके ऊपर जीएसटी एप्लीकेबल होता है। लेकिन उसमें क्या इंक्लूड नहीं होगा, वो जो सप्लाई है उसमें क्या इंक्लूड नहीं होगा, वहाँ सोसाइटी बनेगी, बिल्डिंग की सोसाइटी बनेगी, उसके लिए पर मेंबर से 10,000 लिया जाएगा, तो वो 10,000 जीएसटी के उस सप्लाई में इंक्लूड नहीं होगा। वो 10,000 तो देंगे। एक मिनट, क्या बात सुनो, अभी कानून में ये सारी चीज़ें क्लियर होती है कि उसमें क्या क्या बनाया जा रहा है, आप क्या ले रहे हो। तो अगर उसमें आपके एग्रीमेंट में, बिल्डर पर आपके एग्रीमेंट में जो भी है, तो कानून क्या बोलता है, ये चीज़ें हैं, इसके ऊपर जीएसटी आएगा, ये चीज़ें बाद में बनने वाली है, लेकिन वो आपको पैसा कॉन्ट्रीब्यूशन पहले ले रहा है, तो उसके ऊपर जीएसटी नहीं आएगा तो नहीं आएगा। जो कानून में लिखा गया है आप क्लियरली समझोगे उसमें, तो आपको आइडिया आएगा, तो समझ में आएगा। आपको जो चार्जेस लगाए जा रहे हैं पहले से ही कि ये है, आपको ये फ्लैट दिया जाएगा, आपका मीटर कनेक्शन होगा, ये होगा, वो होगा, सारे चार्जेस उसने लगाए हुए हैं। तो अगर ये कानून में लिखा हुआ है ये सारे चार्जेस हम वो कंस्ट्रक्शन सर्विस में ही इंक्लूड करते हैं, तो इंक्लूड करते हैं तो होगा। तो आपको वो अलग से वो सेक्टर है, उसका कानून क्या है, उसकी प्रोविजन क्या है, वो आपको अलग से समझना पड़ेगा, नहीं तो फिर कंफ्यूजन रहेगा। तो पहले नॉर्मल जनरल प्रोविजन क्या है वो हम समझेंगे, और फिर आपको ऐसा रियल एस्टेट है तो उसके ऊपर क्या टैक्स रेट है, उसके लिए क्या एग्जम्पशन है, उसके लिए किस तरीके से टैक्स पे करना पड़ता है, तो अलग से आपको समझना पड़ता है। बहुत सारी चीज़ें अभी आपको जो थोड़ा बहुत सुनने को आया, देखने को आया, वो सारी चीज़ें आपकी तभी क्लियर होगी जब किस तरीके से कानून चलता है वो आप समझोगे। तब तक अभी देखो आपने पढ़ा है कानून, जो लोग बोल रहे हैं हम लोग सुन रहे हैं। उसमें उसकी प्रॉपर्टी कैसा होगा, यहाँ तक कि जो उसने चार्जेस मांगे एक्स्ट्रा चार्जेस, वो एग्रीमेंट में भी लिखा नहीं है कितना अमाउंट चार्जेस लेने वाला है, तो जितना लिखा है कि हम चार्जेस लगेंगे, फिक्स अमाउंट कुछ नहीं मेंशन था, बाकी सारी चीज़ें थी, फिक्स अमाउंट कुछ मेंशन नहीं था कि एक्स्ट्रा चार्जेस कितने लगेगा। उसने एक्स्ट्रा चार्ज लगाया, उसके ऊपर जीएसटी लगाया। नहीं, देखो कैसे है, अभी उसने जीएसटी लगाया होगा तो उसको भरना भी पड़ेगा। उसके बाद जब कंप्लेन गई है, कंप्लेन जाने के बाद उसने जो भी एग्रीमेंट बाद में बनी है उस सब में रिविजन किया, उसने वो सारे अमाउंट डाले उसने। मतलब देखो, मतलब उसको क्यों रिवाइज करना पड़ा, क्योंकि उसने जो एग्रीमेंट बनाया था वो आपके लिए वो कानून में वो एप्लीकेबल नहीं हो रहा था आपको, लेकिन उसको वो एप्लीकेबल करना था, तो इसके लिए बाकी एग्रीमेंट में उसने वो रिवाइज करके लिया। समझ, वही मैं बोल रहा हूँ आपको कि एक्चुअली कानून में क्या लिखा हुआ है। अगर समझो ऐसा लिखा हुआ है कि बिल्डिंग कंस्ट्रक्शन हो रही है तो उसमें पेंटिंग कर रहे हैं, आप कुछ अलग अंदर इंटर कर रहे हैं, वो करके वो दे रहा है, तो उसका क्या होगा। तो ये सारी चीज़ें जब रहती है ना, तो गवर्नमेंट उसके ऊपर क्लियरिटी देती है कि ये इंक्लूड होगा, ये नहीं होगा, ये ऐसा होगा, ये वैसा होगा, ये सब कुछ इसमें आ जाता है। नहीं तो लोग फिर क्या करेंगे, उसका इस तरीके से यूज़ करेंगे कि उनको टैक्स ही ना देना पड़े। यहाँ तो वो एक्स्ट्रा टैक्स लेके गवर्नमेंट को दे रहा है, तो उसको देना चाहिए, वो ऐसा गवर्नमेंट का लॉ है तो उसको वो लेना चाहिए, उसको एग्रीमेंट में वो लिखना ही चाहिए। तो एग्रीमेंट में क्या चीज़ें लिखनी चाहिए वो उसमें क्लियर है, और क्या नहीं लिखनी चाहिए, क्या उसमें नहीं आ सकता वो भी क्लियर है। जब आप पढ़ोगे तो आपको वो क्लियरिटी आएगी। तो उसने एग्रीमेंट बनाने में गड़बड़ की थी, तो फिर उसके ऊपर वो उसको लेना चाहिए था, इसीलिए बाद में उसने लिया, और फिर आपने ऑब्जेक्शन लिया, ये नहीं है एग्रीमेंट में। बहुत सारे मैटर है ऐसे। अब देखो, मैं जो भी आपको बताऊंगा बेस आपको क्लियर करके दूंगा, उसके बाद उस सेक्टर के ऊपर क्या है तो आपको अगर पढ़ना होगा तो आप गूगल पे जाके उसको सर्च करोगे
तो आपको बहुत सारी चीज़ें मिलेगी, क्या सही है क्या गलत है आपको मिल जाएगा। आजकल सारी चीज़ें मिलती है, गूगल सर्च किया सब कुछ मिलता है, ढूंढना पड़ता है और उसमें भी राइट क्या रॉन्ग क्या है वो भी समझना पड़ता है। तो कोई प्रोविजन है वो पुरानी थी अभी क्या हो गई, तो लेटेस्ट अमेंडमेंट क्या है वो समझ के आपको पढ़ना पड़ेगा। लेकिन अभी ये सब पढ़ने के बाद में समझो आप किसी को पूछते हो क्या है, तो आपको क्या पूछना चाहिए वो आपको क्लियरिटी आएगी, क्या सवाल पूछनी चाहिए वो आपको क्लियरिटी आएगी कुछ चीज़ें समझने के बाद। जैसा मैंने बोला अभी सेक्शन 7 से लेकर 50 तक ये आप पढ़ लोगे तो अपनी वो क्लियरिटी आएगी कि आपका सवाल क्या है, उसमें गलत क्या है सही क्या है, ये आप पूछ सकते हैं। तो उसका कानून आपने पढ़ लिया तो पढ़ने के बाद आपको समझ में भी आएगा। समझने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी, लेकिन सवाल पूछने के लिए भी एक लेवल चाहिए। सेक्शन 7 से 20 पढ़ोगे तो लेवल आएगा, 7 से 50 सॉरी 7 से 50 नहीं बोला, पहले 50 सेक्शन जो है वो काम के, उसमें भी 7 सप्लाई है और 50 तक लेट फी और इंटरेस्ट जो भी उसमें कवर होता है। तो एक जीएसटी काउंसिल हो गया इसमें, और ये जो भी सारी प्रक्रिया है ये कभी चालू हुई थी जीएसटी लावण्याची, ही जी प्रक्रिया आहे ही सुरुवात झाली होती 2000 सालापासून। देन प्राईम मिनिस्टर त्यावेळेचे जे प्राईम मिनिस्टर होते त्यांनी ही सुरुवात केली। हे कसं होतं की जसं जग बदलतं डेली बदलतोय, आपल्याकडे वेगवेगळे गव्हर्नमेंट अभ्यास असं लोकांना काय ते गव्हर्नमेंट सांगतात तेव्हा हे की बदल करते, तर गव्हर्नमेंटला पण कळतं काहीतरी बदल करायला पाहिजे आपल्याकडे। मग ते कसं काय कमिटी नेमतात, त्यांना म्हणतात तुम्ही अहवाल तयार करा, मग ते बोलतात तुम्ही जीएसटी आणला पाहिजे। मग जीएसटी आणला पाहिजे तर मग त्याप्रमाणे त्यांनी 2003ला एक टास्क फोर्स बनवली। मग पुढे त्यांनी सांगितलं म्हणजे चिदंबरम ज्यावेळेस काँग्रेसचे फायनान्शियल होते, सरकार जेव्हा त्यांचं होतं बीजेपी सरकार येण्या अगोदर, तेव्हा त्यांनी अशी घोषणा केली होती की आम्ही 2010ला जीएसटी आणतो। आपल्याकडे पहिले सेल टॅक्स होता, वॅट पण नव्हता, म्हणजे 2005-06 पासून आपल्याकडे वॅट आला। वॅट जो आहे हा राज्य स्तरावरचा जीएसटी होता आणि देश स्तरावरचा वॅट म्हणजे जीएसटी। म्हणजे जे टॅक्स कलेक्शन आहे हे आपल्याकडे ज्याप्रकारे होत होतं ते व्हॅल्यू ॲडिशन आपल्याकडे होत नव्हतं, एक्साईजला व्हायचं पण सेल टॅक्समध्ये होत नव्हतं। सेल टॅक्सची जी तरतुदी होत्या त्या वेगळ्या होत्या, तर पहिले त्यांनी वॅट आणला आणि वॅट पण आपल्याकडे स्टेट गव्हर्नमेंट लागू करून घ्यायला तयार नव्हते। तेव्हा पण त्यांना सांगितलं केंद्र सरकारने की तुम्ही वॅट चालू करा आणि तुम्हाला यात पण आम्ही 5 वर्ष कॉम्पेन्सेशन सेस देऊ। मग त्यांनी लागू केलं। त्यामध्ये पण जयललिता मायावती यांची जी राज्य होती त्यांनी सांगितलं की आम्हाला नाही पाहिजे, चाललं ते बरोबर आहे। मग महाराष्ट्राने लागू केलं, गुजरातने लागू केलं, तिकडे त्यांना फायदा होतो व्यापाऱ्यांना, म्हणजे व्यापाऱ्यांचा काही त्रास नाही आहे आणि गव्हर्नमेंटला पण टॅक्स कलेक्शन वाढते हे बघितलं, त्यानंतर त्यांनी लागू केलं। हे जिकडे अशी सरकार होती जिकडे मी त्यावेळेस सरकार काँग्रेसचं होतं, मग बिगर काँग्रेस सरकार जी होती मायावती आणि जयललिता वगैरे यांनी उशिरा वॅट लागू केलं। हे आपल्याकडे आय थिंक 2007-08 काहीतरी वर्षापासून सगळ्या देशामध्ये वॅट चालू झालं। त्यामुळे जीएसटीचे बदल जे करायचे होते हे फार मोठ्या प्रमाणातले होते आणि जेव्हा जीएसटीचा कायदा लागू करायचा होता हे सगळं ऑनलाईन होणार आहे आणि ह्या कायद्याला विरोध करणारे त्यावेळचे जे मोठे विरोधक होते ते नरेंद्र मोदी होते की गुजरातमध्ये आम्हाला जीएसटी नाही पाहिजे, हा कायदा आमच्याकरता लागू चांगला नाही। पण ज्यावेळेस ते पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांना म्हणजे ते असं म्हणतात नंतर की मला जीएसटी कशा प्रकारे लागवणार आहे याविषयी चुकीची माहिती दिली गेली, तेव्हा त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये जे आता आपण ऑनलाईन करतोय ते त्यावेळेस करायला थोडी डिफिकल्टी होती, म्हणून मी त्यावेळेस विरोध केला। पण आता 2014मध्ये सगळ्यात पहिली गरज जी होती ती म्हणजे जीएसटी आणण्याची होती आणि दुसरं आपल्याकडे जो जमीन अधिग्रहण कायदा आहे, लँड ॲक्विजिशन ॲक्ट, मेट्रो आणायची आहे, रस्ता करायचा आहे, ह्यात आता जमीन लागते, फॅक्टरी बनवायची जमीन लागते। तुम्ही इंडस्ट्रीला फॉरेनरला सांगाल की फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये व्हावी, फॅक्टरी कुठे करणार, जमीन कुठे? मग अशी जी पडीक जमीन असते ती लोकांची कोणाची असते ती विकत घ्यायला गेलो ती लोकांना सरकारला देत नाहीत ते, मग ती जमीन कशा प्रकारे घेता येईल, सरकारला काय अधिकार मिळेल, यातून त्यांना जमीन अधिग्रहण कायदा जो आहे लँड ॲक्विजिशन ॲक्ट तो पण बदल करण्याची गरज होती। त्यामुळे आपल्या मोदींनी सरकार मध्ये आल्यानंतर हे 2 कायदे बदलण्याचा सगळ्यात पहिले त्यांनी त्याला रेफरन्स दिला की आपण लँड ॲक्विजिशन ॲक्ट आणि जीएसटी हे पहिले 2 कायदे आणले पाहिजे।
आणि त्यानुसार मग त्यांनी काय ठरवलं, नॅशनल जीएसटी, स्टेट जीएसटी ही वेगवेगळी मॉडेल जगामध्ये चालू आहे. आता ऑस्ट्रेलिया, चायना आहे, त्यांच्याकडे नॅशनल जीएसटी, एकच जीएसटी लावायचा, त्यात स्टेटला त्यांचा हिस्सा द्यायचा. हे चायनामध्ये चालतं, ऑस्ट्रेलियामध्ये चालतं. दुसरं US मध्ये काय, प्रत्येक स्टेट आहे ते आपापलं त्यांचं ॲडमिशन करतं, वेगवेगळे स्टेट आहे. दुसरं एक मॉडेल असा होता की सेंटरनी सर्व्हिसवर जीएसटी घ्यायचा आणि स्टेटनी गुड्सवर जीएसटी घ्यायचा. पण असं मॉडेल जगात कुठेच नाही. आणि ब्राझील आणि कॅनडा आहे, यांच्यामध्ये काय होतं, स्टेट, सेंटर आणि स्टेट हे दोघंही काय करणार, एखादी अमाऊंट असेल तर दोघंही टॅक्स घेणार. याला म्हणतात कॉन्करंट ड्युएल जीएसटी. आपल्याकडे हेच मॉडेल राज्यांना सुटेबल वाटतं. राज्य काय म्हणाले की आमचा कर आम्हाला मिळाला पाहिजे, सगळा तुमच्या अकाउंट जाणार, मग तुम्ही त्याचा हिस्सा आमचा आम्हाला देणार, हे आम्हाला नको. गुड सर्व्हिसवर टॅक्स लागेल, जो टॅक्स लागेल त्यात आमचा हिस्सा आम्हाला द्यायचा. म्हणजे टॅक्स जेव्हा रेकॉर्ड होईल त्या डॉक्युमेंटवरती, तिकडे स्टेट आणि सेंटर दोघांचाही टॅक्स वेगळा वेगळा रेकॉर्ड झाला पाहिजे. आमच्या खजिन्यात येईल, तुमच्या खजिन्यात जाईल. तुम्ही घेऊन आम्हाला द्यायचं हे आम्हाला ठीक नको, मला आमचा हक्क पाहिजे, आम्हाला वेगळा टॅक्स पाहिजे आमचं. आणि इंटरस्टेट जो आहे त्याचा कायदा केंद्र सरकार बनवेल, तो टॅक्स घेईल केंद्र सरकार, आणि त्यातला जो राज्यांचा हिस्सा आहे त्यांना देईल. तुम्ही IGST मध्ये किती पर्सेंट देतात ना? तो टोटलच जातो ना. सेंटरलाच जातो ना. त्यांना किती भेटतो, स्टेटला किती भेटतो? बघा, त्यामध्ये दोघांचाही हिस्सा समसमानच आहे. पण IGST मध्ये तुम्ही बघा, एक मला सांगा, तुम्हाला मी प्रश्न विचारतो की ज्या वेळेस आपल्याकडे कोविडचा कालावधी चालू होता त्यावेळेचे आपले मुख्यमंत्री सांगत फिरत होते की आम्हाला केंद्राकडनं GSTचे पैसे यायचे, ते आले ना का आम्ही हे करू, ते आले का आम्ही ते करू, आमचे 35,000 करोड आहेत, 40,000 करोड आहेत. मग जर तुमचा स्टेट GST GST वेगळा रेकॉर्ड होतोय, मग ते कुठल्या GSTच्या पैसे आम्हाला केंद्राकडे यायचे ते सांगत होते. काय वाटतं तुम्हाला? मला जेवढा कायदा माहिती आहे, CGST वेगळा आहे, GST वेगळा आहे. आपले मुख्यमंत्री त्यावेळेचे बोलत होते की केंद्राकडनं जे पैसे यायचे ते आले का, आम्ही कोविड सेंटर जास्त वाढवू, हे करू, ते करू, मग आम्ही गरिबांना अन्नदान करू, काय काय हे करू. आता जो IGST आहे तो जेव्हा रेकॉर्ड होतो तेव्हा त्याचे पैसे मिळतात केंद्र सरकारला. पण त्या IGST मधनं ज्यावेळेस एखादा व्यापारी पेमेंट करतो तेव्हा त्या IGST मधनं तो पेमेंट करतो HGST पण, CGST पण, त्यामुळे ते पैसे वापरले पण जातात. तुम्ही जेव्हा पेमेंट करा व्यापारी म्हणून, तुम्ही IGST तुमच्याकडे तुम्ही परचेस केलं गुजरातमधनं आणि तुमचा व्यापार आहे महाराष्ट्रामध्ये, तुम्ही कलेक्ट केला CGST HGST, तो IGST जो तुमच्याकडे आलेला आहे परचेसचा, तुम्ही तो वापराल ना CGST HGST पे करायला. मग IGST जर वापरला गेला आहे, असा किती IGST तुम्हाला देणं आहे, 40,000 करोड, पण वापरला किती गेला आहे आणि किती वापरला गेलेला नाहीये, त्यानुसार जोपर्यंत वापरला जात नाही तोपर्यंत IGST मध्ये किती अमाऊंट केंद्र सरकार राज्याला देणं लागतो हे फायनल होत नाही. आणि काय व्हायचं पूर्वी, जर माझ्याकडे IGST माझ्या क्रेडिट लेअरला आहे तर रिटर्न फाईल करताना काय करायचे, CGST समोर CGST जेवढा आहे ना तो वापरायचे, आणि जर गरज पडली तर IGST वापरायचे. सपोज तुम्ही काय मशिनरी घेतली ती तुम्ही परराज्याला घेतली असेल आणि तुम्ही राज्यामध्ये काय करता, परचेस सेल करताय, तर तुम्ही परचेस केला, CGST आला, IGST आला, जर गरज पडली तर आपल्या कॅपिटल गुड्सचा ITC वापरा. IGST संपायचाच नाही लोकांचा. मग गव्हर्नमेंट रूल काय केला की IGST हा पहिल्यांदा वापरल्याशिवाय तुम्ही CGST वापरायचाच नाही. IGST पहिले संपला पाहिजे, कारण राज्यांचे एखादी मशिनरी परचेस केली असेल, IGST असेल काय ते आहे का? तुम्ही एक्झॅक्टली मला माहिती काढून सांगा ते एक्झॅक्टली तुम्हाला काय विचारायचं प्रश्न. तुम्ही जर का ऑडिटमध्ये आता मला काय क्वेश्चन तुमचं एक्झॅक्टली तुम्ही सगळं ITC मधनच का कट होत आहे?
मशीनच जर मी 4 करोडची घेतली आहे हा. मी 50 लाख रुपये जीएसटीच पे केलाय, आयजीएसटी पे केलाय 50 लाख रुपये, मला भरायचे 5%. माझी जी सेल्सची फी होते तर कटतील मग बरोबर आहे ना, ठीक आहे ना. मग म्हणजे तुमच्याकडे एवढा ITC जमा का झाला एवढाच तो प्रश्न आहे. कारण की आम्ही 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी तुम्ही जे म्हणालात की आम्ही काही करोडची मशिनरी घेतली, त्यामुळे काही लाखाचं आमच्याकडे काय आलेलं आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट आलेलं आहे आणि ते आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे, ते डॉक्युमेंट आमच्याकडे आहे. त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं हा. होतं विदिन दिस पर्टिक्युलर पिरियड यू हॅव टू फिनिश इट, असं काहीतरी आहे. तुम्ही आता म्हणत होता ना हां की तो एवढ्या कालावधीत वापरून झाला नाही पाहिजे, नाही, तो IGST पहिले युटिलाइज झाला पाहिजे एवढंच. फक्त आयजीएसटी IGST तुमच्याकडे CGST असेल ना तर तुम्ही तो नंतर वापरा, IGST पहिले युटिलाइज करा. ओके. म्हणजे जे आपला डेली परचेसचा जो ऍक्च्युअल वेगळा परचेस तुम्ही परचेस करता राज्यामध्ये, पण तुम्ही IGST जी मशिनरी जी घेतली होती ती तुम्ही दुसऱ्या राज्यामधून घेतल्यामुळे काय झालं किंवा इम्पोर्ट केल्यामुळे काय झालं, IGST आले. आता तो IGST तुम्ही पहिल्यांदा एक्झॉस्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही CGST क्रेडिट घ्यायचं नाही, एवढाच नियम. पण IGST माझा मी जर करोडो रुपयाची मशिनरी घेतली आहे, लाखो रुपयाचा जर का माझ्याकडे IGST आहे क्रेडिटला, आणि जर माझा बिझनेस आता एका डेव्हलप स्टेजला आहे, मे बी काही वर्ष एखादी कंपनी लॉसमध्ये पण चालते, त्यांना खूप बिझनेस मिळत नाही, तो बिझनेस मिळेल तर तुम्ही IGST वापरला गेला पाहिजे, अदरवाईज तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही, असा काही नियम नाही. म्हणजे 2 वर्ष कोविडमध्ये कंपनी बंद राहिली, IGST पडून राहिला, पुढे काय करणार तुम्ही, तो IGST वापरालच ना. मी दिलाय ना गव्हर्नमेंटला आणि मला इनपुट टॅक्स क्रेडिट युटिलाइज करण्याचा अधिकार आहे, पण तो किती कालावधीत ITC संपला पाहिजे असं काही रिस्ट्रिक्शन नाही. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत तुम्ही तो वापरू शकता, जेव्हा तो संपेल तेव्हा तुम्हाला कॅश पे करायला लागेल. पण एखादा व्यक्ती जर तुमचं अकाउंट बघतो आणि विचारतो तुम्ही 3 वर्ष वापरताय कधी कॅश भरलीच नाही तर काय कारण आहे, मला तर प्रश्न पडेल ना. एक भरलं हां, जीएसटी. मग तुम्ही सांगा की हां तुम्ही कॅश वापरायला लागलीच नाही, तुम्ही सेल करताय. नॉर्मली काय, मी 100 रुपयाची वस्तू 150ला विकतो ना, म्हणजे मी जर 100 रुपये वरती वस्तू घेतलेली आहे तर मी टॅक्स दिला असेल 18 रुपये, आणि 150ला विकली तर मी टॅक्स कलेक्ट करेन 27 रुपये, म्हणजे मला 9 रुपये कॅश भरायला लागेल ना. म्हणजे कधीतरी मला कॅश भरायला लागेल ना, पण तुम्ही गेले 3 वर्ष कॅश भरतच नाही आहात का, असं कारण आहे. त्याचं उत्तर हेच आहे की अगोदर आम्ही काही मशिनरी परचेस केली, त्याची जी काय आम्ही टॅक्स पे केला आहे IGSTमध्ये तो काही लाखामध्ये आहे, किंवा भले मी CGSTमध्ये पे केला असेल पण तो काही लाखामध्ये आहे, त्यामुळे ते इनपुट टॅक्स क्रेडिट आमच्या गव्हर्नमेंटकडे जमा आहे, आणि त्या जमा क्रेडिटमधनाच आम्ही काय करतोय, आउटपुट टॅक्स पे करतो. इनपुट टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात जमा झाला आणि तो आता आमचा जेवढा बिझनेस आहे, जेवढा टर्नओव्हर आहे, त्यातून आम्ही जेवढा टॅक्स आउटपुट टॅक्स कलेक्ट करतोय तो भरण्यासाठी आम्हाला पर्याप्त आहे ती अमाऊंट तोपर्यंत आम्ही कॅश का भरायची. या बेसिसवर माझी कॅश सिलेक्ट केली यू आर नॉट पेइंग ठीक आहे. म्हणजे आणि त्यांना माझे प्रश्नच वेगवेगळे होते, जे काही जगात काय वाटतं ते नव्हतं, आधारच नाही होतो. मी दाखवतोय की डिजिटल ओरिजिनल इन्व्हॉइसेस, करोडोचे इन्व्हॉइसेस म्हणजे हा IGST पडला, तुम्ही तो वापरणारच आहे, त्याच्यावरती पुढे काय झालंच असेल ना, पण नाही होऊ शकत नाही ना, कारण की नॉर्मल छोटं छोटं एखाद दुसरं काढलं तेवढं. नाही, त्या विषयावरती काय होऊ शकत नाही, माझं म्हणणं एवढंच आहे. फक्त तेच आहे की ते तुम्हाला प्रूव्ह हां. करावं लागतं की तेवढंच आहे ना, तुमच्याकडे आहे जेन्युइन परचेस आहे, आणि एवढा सेल तुमच्याकडे जे तुम्ही परचेस केलंय ते इनवॉइस आहे, तो सप्लायरनी दाखवलाय, भरलाय, तो गव्हर्नमेंटला पोहोचलाय, आणि तुम्ही त्याच्या अगेन्स्ट जे गुड्स घेतले ते एक्झिस्ट करतात तुमच्याकडे, आपला विषय तिकडे. त्या विषयाचा यापुढे जास्त काय होणार नाही, तेवढंच होऊ शकतं. तर या प्रकारे आपल्याकडे ड्युअल GST आला, म्हणजे हे सगळं डिसिजन झाले, त्यानुसार हे कायदे बनले गेले. आपण आता इनवॉइसमध्ये बघतो की ड्युअल GST आहे तर CGST येईल, AGST येईल. स्टेट जो असेल स्टेट में टैक्स लगेगा CGST AGST, और अगर यूनियन टेरिटरी होगा तो वहाँ पे CGST के साथ UTGST आएगा, इंस्टेड ऑफ AGST वहाँ पे आ जाएगा UTGST. और अगर इंटर स्टेट सप्लाई होता है
तो इंटरनेट सप्लाई का भी डेफिनेशन है। अगर मैं सेज में सप्लाई करता हूँ तो सेज अगर अंधेरे में है, अंधेरी महाराष्ट्र में ही आता है, स्टेट के बाहर सप्लाई नहीं हुआ है, लेकिन अगर सेज एरिया है स्पेशल इकोनॉमिक जोन, उसके लिए अलग कानून है, उसके लिए अलग मैं बताऊंगा आगे, ठीक है। IGST नहीं है। यूनियन टेरिटरी के लिए अलग कानून बनाना पड़ता है, वो सेंट्रल गवर्नमेंट बनाती है। अब थोड़ा लेट आया ना, इसके लिए आपको नहीं वो नहीं बोल रहा हूँ, ये UT GST IGST जो है, अभी तक मैंने कभी भी AT GST करके एंट्री नहीं देखी है। आप कहाँ रहते हैं महाराष्ट्र में, हाँ, अगर आप रहोगे, हाँ, अगर आप जाओगे चंडीगढ़, अगर आप जाओगे दादरा एंड नगर हवेली एंड दमन एंड दीव, लक्षद्वीप, लद्दाख है, अभी जम्मू कश्मीर का विभाजन करके लद्दाख बन गया, उसको चंडीगढ़ का मैंने इन्वाइस क्रिएट किया था UAP के साथ, हाँ, उस पर मैंने IGST लगाया था। आप वहाँ जाके परचेस करोगे ना, तो वहाँ का जो सप्लाई है वो क्या है, देखो विद इन द स्टेट, अगर विद इन द स्टेट है तो हम लगाते हैं महाराष्ट्र में CGST और AGST। आप वहाँ सेल कर रहे हैं, हरियाणा में इन्वाइस बनाया मैंने, हरियाणा की स्टेट में जाके वहाँ पे इन्वाइस बनाया, चंडीगढ़ की स्टेट तो वही बोल रहा हूँ, वो इंटर स्टेट हो गया। हाँ इंटर स्टेट के लिए IGST लगता है, इंटर स्टेट के लिए IGST लगता है। अच्छा। अगर जो चंडीगढ़ में है वो वहाँ से परचेज करके वहाँ पे ही सेल करेगा हाँ। विद इन द यूनियन टेरिटरी, तो CGST और AGST आएगा। अब महाराष्ट्र, आप हरियाणा में हो, दिल्ली में सेल करोगे तो भी IGST है। UT यूनियन टेरिटरी कौन सा है, चंडीगढ़ यूनियन टेरिटरी है, हाँ। तो वहाँ के लिए कानून कौन बनाएगा, वहाँ पे तो स्टेट है नहीं, तो सेंट्रल गवर्नमेंट ने कानून बनाया। जो भी ये 5 यूनियन टेरिटरी है उनके लिए सेंट्रल गवर्नमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी है कि वहाँ पे उनका एडमिनिस्ट्रेशन है, तो पार्लियामेंट में लॉ बनता है उसका। लॉ की बात हो रही थी, मतलब कानून बनाने की बात हो रही थी। सुनो पहले, तो वहाँ पे UT GST एक्ट, UT GST बिल रखा गया, यूनियन टेरिटरी टैक्स ये लगता है, उसके लिए बिल पास किया पार्लियामेंट ने, और वो एप्लीकेबल होगा चंडीगढ़ पे। अब चंडीगढ़ में, अगर चंडीगढ़ में ही परचेस है, चंडीगढ़ में ही सेल है, आप परचेस करने जाओगे चंडीगढ़ में, तो वहाँ का जो व्यापारी रहेगा वो क्या लगाएगा, CGST और UT GST। उसके लिए AGST नहीं है, क्योंकि वहाँ पे स्टेट ही नहीं है। तो स्टेट का, स्टेट नहीं है तो स्टेट का वहाँ पे विधिमंडल नहीं है, तो कानून नहीं बना सकते वो। तो उनका कानून किसने बनाया, सेंट्रल गवर्नमेंट ने। वो कानून क्या है, UT GST। लेकिन UT से अगर बाहर जाएगा तो IGST आएगा, और कोई बाहर से UT में भेजेगा तो भी IGST आएगा। आप कर रहे हो बाहर से UT में भेज रहे हैं, तो आपने लगाया IGST, वो बराबर है। अब ये देखो, मैं लास्ट ही आपको दिखा रहा हूँ, ये लास्ट है। कब आता है CGST, कब आता है AGST, कब आता है IGST, कब आता है UT GST। अब जो 5 UT है, यूनियन टेरिटरी एक है विदाउट लेजिस्लेचर, दिल्ली है, उसमें क्या है, यूनियन टेरिटरी है लेकिन वहाँ स्टेट भी है, वो सेमी स्टेट बोलते हैं उसको। तो उसमें क्या है, विधिमंडल है, वहाँ पे कानून, मतलब उसमें क्या है, स्टेट लेजिस्लेचर है, वहाँ पे कानून बनाया जा सकता है। तो वहाँ पे आता है AGST, दिल्ली GST, एक आएगा CGST, दूसरा आएगा दिल्ली का AGST। लेकिन अगर विदाउट लेजिस्लेचर है तो वहाँ पे UT GST है। ओके, तो मैं आ गया। अभी दिल्ली में ही परचेज किया, दिल्ली में ही सेल किया, तो वहाँ पे UT GST नहीं आता है, क्योंकि दिल्ली का गवर्नमेंट ने उनका लॉ बना दिया GST के लिए, तो वहाँ पे आता है CGST AGST। अब दिल्ली से बाहर जाएगा, स्टेट में जाएगा IGST, दिल्ली से फॉरेन टेरिटरी में जाएगा तो IGST। ओके, स्टेट 1 है, स्टेट 1 से स्टेट 2 में गया, स्टेट में ही है तो CGST AGST, स्टेट से बाहर गया तो IGST। स्टेट 2 है, स्टेट 2 से कहाँ गया, यूनियन टेरिटरी में, या यहाँ से यहाँ गया IGST। फॉरेन टेरिटरी से स्टेट में आया तो भी IGST, यहाँ से बाहर गया तो भी IGST। ओके, और यूनियन टेरिटरी में ही है, समझो ये क्या यूनियन टेरिटरी है और ए के बाहर नहीं जा रहा है, उसमें ही परचेज सेल है, तो CGST UT GST।
बाहर से अंदर आएगा, अंदर से बाहर जाएगा तो आईजीएसटी आएगा, फिर वो स्टेट हो चाहे यूनियन टेरिटरी हो, कुछ भी हो। क्लियर हो गया? ये आईजीएसटी का पूरा पैसा सेंट्रल गवर्नमेंट में जाता है, लेकिन उसका 50% स्टेट को वो देते हैं, उनको देना पड़ता है स्टेट को, तो वैसा हाँ रिफंड करते हैं बाद में। हाँ। अब ये आपको एक सवाल मैं ये पूछता हूँ कि समझो अभी महाराष्ट्र है और गुजरात है, ठीक है? तो महाराष्ट्र से गुजरात गया, आईजीएसटी लगाया, समझो अभी 10,000 का जीएसटी का अमाउंट है, जीएसटी का अमाउंट, आईजीएसटी का अमाउंट, तो इसमें ये 10,000 में से 5,000 मिलेगा सेंट्रल गवर्नमेंट को और 5,000 मिलेगा कौन से स्टेट को? 5,000 किसको मिलेगा? महाराष्ट्र को मिलेगा या गुजरात को मिलेगा? महाराष्ट्रामधलं गुजरात हां, बघा ॲरो कसं दाखवलं आहे, महाराष्ट्रामधनं गुजरातला, महाराष्ट्रामधनं गुजरात. तुम्ही समजा महाराष्ट्रामध्ये आहात, तुम्ही सप्लाय केला, तुम्ही जीएसटी कलेक्ट केला, तुम्ही जमा केला महाराष्ट्रामध्ये, ओके, आयजीएसटी जमा केला, आयजीएसटी जमा केला तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये गेला. आता सेंट्रल गव्हर्नमेंट 5,000 रुपये कोणाला देईल? महाराष्ट्राला देईल तर गुजरातला देईल? दोनों का ही है, 25-25 देखो क्या है, क्या होना चाहिए वो अलग बात है. आप जो बोल रहे हो आपको मालूम है क्या कानून में क्या लिखा है, आपको लगता है दोनों मिलना चाहिए, ये आपका व्यू है. आप अपना व्यू मत दो. देखो मेरा व्यू अलग होगा, आपका अलग होगा, इनका अलग होगा. आप ये बोलो, ये पूछो कानून में क्या है. आपका सवाल ये होना चाहिए, मैंने एक क्वेश्चन किया ना, तो आपका दिमाग ही चलना चाहिए उसमें क्या लिखा होगा या आपको क्या लगता है क्या होना चाहिए. दो चीजें आपको आनी चाहिए सवाल आपके माइंड में. अब देखो क्या होगा, गुजरात से महाराष्ट्र में आएगा तो क्या होगा, उल्टा होगा ना. अब बोलोगे दोनों को मिलना चाहिए. समझो अभी महाराष्ट्र से गुजरात में गया और गुजरात को ही दे रहेगा सेंट्रल गवर्नमेंट, तो उल्टा भी होता है ना, यहाँ से यहाँ भी आता है तो इनको मिलता है. अब मैं दूसरा सवाल पूछता हूँ, आप कहाँ पे है? गुजरात में. हाँ, अब आपके पॉकेट से टैक्स गया, आपका स्टेट कौन सा है? गुजरात. तो टैक्स किसको मिलना चाहिए? भर कौन रहा है जीएसटी? गुजरात का जो आदमी है, वहाँ का जो पर्सन है, वहाँ का जो नागरिक है वो भर रहा है ना. तो महाराष्ट्र को जीएसटी क्यों मिले? अब ये व्यू मैंने दिया, ये व्यू मैंने दिया. आप देखो, आप कुछ भी सोचते हो ना, तो आपके पास जो व्यू है उसके ऊपर आप सोचते हो. जो कानून बनाने वाला है ना, उसको सब सोचना पड़ता है, सबका सोचना पड़ता है. पहले क्या था, महाराष्ट्र से अगर गुजरात गुड्स जाएंगे, वैट की चीज बोल रहा हूँ मैं, वैट, तो वैट में क्या होता था, उसमें अगर बाहर गया तो उसमें 2% लगेगा सीजीएसटी और वो महाराष्ट्र को ही मिलेगा. ऐसा था. मतलब ओरिजिन स्टेट कौन सा है? महाराष्ट्र. महाराष्ट्र ने क्या बोला कि देखो हम लोग यहाँ पे फैक्ट्री लेके आ रहे हैं, यहाँ पे हम जमीन दे रहे हैं, सब कुछ यहाँ पे उनको हम लोग सेटअप कर रहे हैं, तो हमारा टैक्स लगना चाहिए. लेकिन जो स्टेट है, बिहार है, क्योंकि महाराष्ट्र से बिहार जा रहा है, तो उनके पास तो ऐसा कोई इंफ्रास्ट्रक्चर नहीं है, रोड नहीं है, कुछ भी नहीं, वहाँ के लोगों में उतना एजुकेशन नहीं है, तो वहाँ कौन फैक्ट्री लगाएगा? तो अगर वहाँ पे वो नहीं है, इसके लिए आपके स्टेट से वहाँ रुक जाता है. बराबर है ना. आप फैक्ट्री बनाओगे तो एम्प्लॉयमेंट किसको मिलेगा? महाराष्ट्र के लोगों को मिलेगा, या जो बाहर के स्टेट से महाराष्ट्र में आएंगे उनको मिलेगा. लेकिन जब महाराष्ट्र से कोई बिहार जाएगा तो उसका टैक्स अगर बिहार को मिलता है तो ही उनका डेवलपमेंट होगा ना. तो अगर आईजीएसटी लगता है तो अब ऐसा करो कि जो वहाँ के आदमी वहाँ पर टैक्स दे रहे हैं तो उनको जीएसटी मिलना चाहिए. तो जीएसटी में इन्होंने ये चीज़ सोची कि जो कंजम्पशन स्टेट है, जहाँ पे कंजम्पशन हो रहा है, वहाँ के स्टेट को वो टैक्स मिलना चाहिए, क्योंकि उनका हक बनता है और उनके डेवलपमेंट के लिए वो जरूरी है. और मानवता के हिसाब से वो बराबर है कि वो अपने जेब से दे रहे हैं, तो उनकी स्टेट को वो पैसा मिले टैक्स का और वो उनका डेवलपमेंट कर सके, तो ही वो कुछ कर सकते ना आगे जाके. और महाराष्ट्र गुजरात है, ये दोनों का जो व्यापार चलेगा, महाराष्ट्र गुजरात, गुजरात में महाराष्ट्र, कोई फर्क नहीं पड़ता है, क्योंकि दोनों डेवलप स्टेट है. लेकिन जो पिछड़ा हुआ है उसको डेवलप होने के लिए अगर तुम ऐसा बोलते हो कि आईजीएसटी लग रहा है, तो उसका जो शेयर है वो उसको मिलने दो. कुछ तो लॉजिक रहता है, कुछ भी ऐसी चीज रहती है ना, वो लॉजिक रहता है. हम सोचते हैं हमारे लेवल पे.
तो पहले कुछ भी क्वेश्चन आता है तो आप बोलो कि इसमें सोचो ऐसा कि इसमें पॉसिबिलिटीज क्या क्या हो सकती है। जैसे आपने बोला दोनों को होना चाहिए, ये बोलते थे महाराष्ट्र को मिलना चाहिए, मैडम बोले कि गुजरात को मिलना चाहिए, तीनों हो सकते हैं, तीनों पॉसिबिलिटी है। तो आप वो सोचो कि पॉसिबिलिटीज क्या क्या होनी चाहिए, फिर जो उन्होंने लॉ मेकर ने सोचा वो किस लॉजिक पे सोचा, तो फिर आपको वो लॉजिक समझ में आएगा तो लगेगा यार बराबर सही है, सबका साथ सबका विकास होना चाहिए। ठीक है, रुकते हैं यहाँ पे। सॉरी सर,